मला खंत वाटते की मी काही दिग्दर्शकांबरोबर काम का नाही केलं. मला खंत वाटते मी FTI मध्ये का नाही शिकलो, किंवा मला खंत वाटते मी अशा कॉलेजमध्ये एज्युकेशन का नाही घेतलं, किमान मास कम्युनिकेशनचं, की जे मी करू शकलो असतो मे बी. निर्मात्याचा एक युगो असतो, डिरेक्टरचा एक स्वतःचा युगो असतो. या दोघांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे एकामेकांवरती. अजून ती फेज आली नाही आपल्याकडे की दिग्दर्शकाचं काम करू द्या. मला हा अनुभव आलेला आहे हल्ली की साईन करायचा सिनेमा आणि आपली गरज तेवढी भागून न्यायची आणि नंतर तक्रार करत सुटायचं बाहेर जाऊन की ना मला परवडलं नाही, मी नव्हतं करायला पाहिजे. मला ते ना वीटभट्टीच्या कामगारासारखं वाटतं किंवा गवंड्यासारखं वाटतं. काम झाल्यानंतर साहेब अजून 100 रुपये जाणार. बापलेक नावाचा सिनेमा आला होता, किती सुंदर सिनेमा होता. किती लोकांनी प्रयत्न केला सिनेमा चालवायचा. तुला माहिती, इमॅजिन महाराष्ट्रामध्ये किती टॅक्स कट होतो आपला. 15 to 20% टॅक्स कट होतो आपल्या एका तिकिटावरती. साऊथमध्ये जेव्हा काम करतो आम्ही एवढा टॅक्स नाही देत म्हणला तिकिटावरती. त्यामुळे आमचे तिकीट दर म्हणला 30 रुपये, 60 रुपये, 90 रुपये. ठाकरे साहेब तेच म्हणते, खाजगीत तुम्ही काही करा ना, कोण बघायला तुम्हाला, पण तुम्ही भान ठेवा की 4 लोक बघतात तुम्हाला. तुम्ही एका हॉटेलमध्ये बसले, तुम्ही 2 मित्र जरी गप्पा मारत असतील, तुम्हाला 4 लोक ऐकतात. नमस्कार, राम राम, जय खानदेश. द एम्प्टी स्पेस आणि आयरन न्यूट्रिशन सप्लिमेंट मोशी प्रस्तुत कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत नितीन सुपेकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचा परिचय द्यायचा झाल्यास आटपाडी नाईट्स आणि बहुचर्चित सुपरहिट चित्रपट सरला 1 कोटी या सिनेमाचे ते डिरेक्टर आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चहा घेऊयात आणि गप्पांना सुरुवात करूयात. नक्की नक्की. सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा पॉडकास्ट नवसाचा पॉडकास्ट आहे. इथं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं जे काही आशा आकांक्षा असतील त्या नक्की पूर्ण होतात. तर डेफिनेटली तुमच्याही पूर्ण होतील याची मी तुम्हाला खात्री देतो. व्हायला पाहिजे. नवसाचा म्हणजे वेगळा काहीतरी, मला पॉडकास्ट आणि वेगळंच काहीतरी वाटायला. नक्की नक्की आमचा अनुभव आहे आणि लोकांचा फीडबॅक सुद्धा येतो आम्हाला. नाही, तुम्ही एकापेक्षा जास्त नवसही करू शकतात, कारण आज कम्प्लिटली अनफिल्टर गप्पा आपण मारणार आहोत. म्हणजे वैचारिक गप्पा तर असतातच, सिनेमाचे लोक आले की थोडे वैचारिक गप्पा होतात, बट जसं तुम्ही म्हटलं की एक ग्रास रूटवर काय काम चालतं आणि रियालिटी काय आहे आत्ताची. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की डिरेक्टर म्हणजे बाबा ऑर्डर सोडणारी व्यक्ती आहे आणि हुकूम सोडतो आणि त्यांना सगळं हातात पाहिजे असतं. तर तुम्ही सांगा रियालिटी काय. नक्की बोलूया आपण, आणि अनफिल्टर जाऊ दे. हो, अगदी अगदी. कारण पाहणारे काही नवोदित पण असतील, काही अनुभवी पण असतील. मे बी माझ्या मतांशी किंवा विचारांशी ते सहमत होतील किंवा नाही होतील, पण मला असं वाटतं बोलण्याचा तर आपल्याला आनंद घेता झाला पाहिजे. तो अनफिल्टर असेल तर मजा येईल करायला. सो गो ॲड. येस सर, एक 23 वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही स्वतः काम केलेलं आहे, एकदम ग्रासरूट पासून. म्हणजे एक एडिट ही सुद्धा तुम्ही केलंय, तुम्ही लिहिता सुद्धा, ॲनिमेशन फिल्म केल्या, शॉर्ट फिल्म केल्या, लिखाण केलंय आणि आता डिरेक्टर म्हणून तुम्ही काम बघतायत. तर इच अँड एव्हरी डिपार्टमेंट यू नो व्हेरी वेल, अनुभव घेऊन. तर तुम्हाला काय फरक जाणवतोय आतापर्यंतच्या प्रवासात, आधीचं आणि आताचं? फरक ऑफकोर्स असतोच. म्हणजे तुम्ही आधी चुका करत करत काही गोष्टी शिकता आणि चुका नाही करू शकत ह्या स्टेज पण येता. म्हणजे कारण आता परवानगी नसते तुम्हाला चूक करायची, कारण कोणाचे पैसे लागलेले असतात. बरेच डिपार्टमेंटची लोक तुमच्यावर जोडले गेलेले असतात. तर तिथं तुमचा अनुभवच उपयोगी पडतो. त्यामुळे तिथे येऊन, म्हणजे आता ह्या स्टेजला येऊन मी चुका मिनिमम कराव्यात. ऑफकोर्स चुका करायचा अधिकार मला आहे, कारण अजून स्टील मी शिकण्याच्याच फेजमध्ये आहे. आपण प्रो झालो असं म्हणू शकत नाही, किंवा आपण अनुभवी झालो असं म्हणू शकत नाही. स्टील विधूनच चोप्रा त्याच्या वयाच्या 60वीला येऊन 12 फेल नावाची सिनेमा तो सुपरहिट करून दाखवतो. म्हणजे तो स्टील शिकण्याच्या झोनमध्ये आहे. आणि तो जर 60व्या वर्षी किंवा 70व्या वर्षीचं हे करून दाखवत असेल तर आम्ही तर अजून अंड्यात आहोत असं वाटायला पाहिजे, म्हणजे धरायला पाहिजे आम्ही. सो फरक आहे. सुरुवातीच्या काळात ज्या ऊर्जेने तुम्ही लोक काम करता, आत्ता मी करायचो, म्हणजे आम्ही 3-4 लोकांची टीम होती. त्याच्यामध्ये
मी कधी कधी रिफ्लेक्टर धरला, मी डायरेक्टर आहे आणि तिथे शूटिंग चालू आहे आणि मी रिफ्लेक्टर धरून उभा आहे, मी माईक सेटिंग करत बसलेलो आहे. असं व्हायचं की त्यावेळेस VHS कॅमेऱ्यावरती शूट व्हायचं, बॅटरी संपायची, तर मग आम्ही ब्रेक घ्यायचो, मी बाईक काढायचो, माझा असिस्टंट कोणी मित्र असेल, सच असिस्टंट नव्हतंच आमच्याकडे, मित्रच होतो आम्ही सगळे. मग कोणतरी पटकन गाडीवर बसायचं, मग जायचं, चार्जिंग करून आणायचं, मग परत चार्ज करून परत पुढचं शूटिंग स्टार्ट करायचं. त्या गोष्टी असू किंवा व्यवसाय म्हणून आम्ही जेव्हा डॉक्युमेंटरी स्टार्ट केल्या, तर त्यावेळेस मग बाईकवरतीच कॅमेरा धरून शूट करणं असू दे, किंवा ट्रायपॉडला कॅमेरा बांधून आम्ही जिमीचे शॉट, फॉलो शॉट्स, क्रेन शॉट्स आम्ही डिझाईन केलेले होते, किंवा टॉयलवरती टेबलवरती कॅमेरा ठेवून पॅन शॉट डिझाईन केला होता. ती गंमत होती वेगळी, ते एक्सपेरिमेंट्स होते. एक शॉट मी पहिल्यांदा, मला ते माहीत नव्हतं की हा शॉट मी कसा मला सुचला मी केला, पण ते ज्यांनी बघितलं फार कौतुक केलं. तो शॉट असा होता की मी कॅमेरा जमिनीवर ठेवला होता, वर्ष होतं आय थिंक 98. आणि मी VHS कॅमेरा मी जमिनीवर, आणि माती होती, धुळीचा रस्ता होता तो, आणि मी कॅरेक्टरला पळतून कॅमेऱ्याच्या पुढे उडी मारून ती धूळ कॅमेराच उडाली पाहिजे, काहीतरी विचित्र इमॅजिनेशन होतं. आणि ते त्यांनी केलं, आणि तो शॉट जेव्हा मी एडिट करत होतो, त्याची एडिटिंग म्हणजे असं होतं की तिथे लग्नाच्या कॅसेट्स खूप एडिट व्हायच्या, त्यामुळे वेगवेगळ्या कॅमेरामॅन तिथे यायचे बसायला, त्यांचा नंबर लागला की त्यांचं एडिट करायचे. तिथे मी सकाळी अर्ली मॉर्निंग जाऊन मी ते एडिट करतो, आणि ते लोकांनी ते बघितलं तो शॉट, त्यांनी मला सांगितलं कसा काय घेतला तो शॉट. सो मला मी म्हटलं की नाही काय, फार मला काय आश्चर्य वाटलं नाही, कायचं कौतुक करणार काहीच नव्हतं शॉटमध्ये, पण त्यांना तो फार भारी वाटला शॉट, की कॅरेक्टर येतो, तो त्याचे पाय पडतात पुढे आणि तो खूप क्षितिज जिथपर्यंत तिथपर्यंत पळत जातो तो. मला त्यावेळेस असं स्वतःचा प्राऊड फील पण झालं, पण मला असं वाटतं की तुम्ही ट्राय करत नाही यार वेगळ्या गोष्टी, म्हणून तुम्हाला बेबी ते नवीन वाटते. ऑफकोर्स ते लोक लग्नाचे व्हिडिओ करत होते, त्यांना लिमिटेशन असतं, एवढं एक्सपेरिमेंट ते लोक नाही करू शकत, मला नव्हतं ते बंधन. सो मी म्हटलं की तुम्ही जोपर्यंत तुम्ही त्या कक्षाच्या बाहेर जाऊन तुम्ही काम कराल किंवा एक ठरवून दिलेलं फ्रेम तोडताल, तेव्हा नवीन आपोआप जन्माला येईल. सो मी तो प्रयत्न करतो. अजून काय असं भरीव मी दिलेलं असं मला वाटत नाही अजून तरी इंडस्ट्रीला, की मी प्रत्येक वेळ द्यायचा प्रयत्न करतो, प्रत्येक सिनेमात माझा प्रयत्न असेल तो द्यायचा, पण अजून मला असं वाटत नाही की खूप ग्रेट काहीतरी देऊन झालंय आपल्याकडनं. जे काम मागील काही दिग्दर्शकांनी किंवा आपल्या सिनियर्सनी देऊन गेलेले, शांताराम बापूंनी किंवा इतर दिग्दर्शकांनी, त्याचं होईल, पण काहीतरी असं प्रयत्न करत राहिलं तर काहीतरी होईल असं वाटतं. ऑनेस्टी तीच आहे. आता तुम्ही बऱ्याच डिरेक्टरच्या हाताखाली काम केलं असेल? नाही, मी दुर्दैवाने मी दिग्दर्शकांच्या हाताखाली काम नाही केलं, मी सेल्फ स्टडी डिरेक्टर आहे. आणि हे बिलकुल गर्वाने सांगण्याची गोष्ट नाही, आणि याचा मला बिलकुल माज पण नाही, याचा मला बिलकुल गर्व वाटत नाही. मला खंत वाटते की मी काही दिग्दर्शकांबरोबर काम का नाही केलं, मला खंत वाटते मी FTI मध्ये का नाही शिकलो, किंवा मला खंत वाटते मी अशा कॉलेजमध्ये एज्युकेशन का नाही घेतलं, किमान मास कम्युनिकेशनचं, की जे मी करू शकलो असतो. मे बी एक फिअर राहिला, आर्थिक अडचण नाही म्हणू शकत, कारण ते फार बालिश आणि गुळगुळीत झालेलं उत्तर आहे ते. मला ज्याला शिकायचं असतो तो कसाही शिकतो, अगदी, आणि ज्याला पैसे उभे करायचे तो कसाही करतो. हे तुम्हाला वारंवार 12th मला जाणीव करून दिलेली आहे. तर मला ते एक्सक्यूज मला चुकीचा वाटतो. पण एक मला खंत आहे त्या गोष्टीची, कारण संस्कार फार महत्वाचा आहे. अधिकृत शिक्षण तुम्हाला पाहिजे, फक्त तुम्ही योग्य संस्था निवडणं फार गरजेचं आहे. म्हणून त्या नावाखाली तुम्ही कुठल्याही फुटकळ इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकताल तर ते चुकीचं आहे. तुमच्यावरती संस्कार हा चांगल्याच लोकांकडून व्हायला पाहिजे, तर त्याचा फायदा होईल. अन्यथा मग चुकीचं शिक्षण घेऊन तुम्ही चुकीच्या अप्रोचने तुम्ही लोकांच्या समोर जाताल, आणि तो ॲटिट्यूडमध्ये कन्वर्ट होतो, कारण तुम्ही सतत फेलियर बघता तुमच्या अज्ञानाचा, आणि त्याचं रूप मग ॲटिट्यूडमध्ये येतं. नम्रता ही तुमच्या संस्कारात नाही येते. तुम्ही नम्र कुठं होता, जेव्हा तुम्ही शिक्षित असता, आणि मग तुम्हाला आलेल्या प्रश्नांचे, अडचणींची किंवा तुमच्यावरती विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही तितक्या सहजतेने देता. ते कधी देऊ शकता जेव्हा तुमचा संस्कार झालेला असतो. जेव्हा माझा संस्कार नसतो, मी चुकीचा असतो, तर मग मी ॲरोगंट होतो, मग मी भांडायला सुरू होतो, मी तुम्हाला अपोज करायचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळेस मग तुम्ही चुकीचं एक विश्व तयार करता तुमचं, आणि त्यालाच तुम्ही विश्व समजता स्वतःच. माझंच खरं, हे माझंच खरं आहे किंवा हेच बरोबर आहे, जे की नसतं, बहुतांशी नसतं ते बरोबर. म्हणजे एक्सपर्ट लोकांकडनं शिकल्यानंतर एक्सपर्टीज येते लवकर, ते पण डिपेंड तुमच्या शिकण्यावर परत. तुमच्या ज्या शिक्षकांनी शरद पवार घडवले, बाळासाहेब ठाकरे घडवले, किंवा ज्या ऍक्टिंग टीचरनी नसरुद्दीन शाह, इरफान पठाण, किंवा आपल्यापर्यंत जे उपेंद्र निमे असू देत किंवा ह्या घडवले, त्याच विद्यार्थ्याचे बाकीचे विद्यार्थी किंवा त्याच शिक्षकाचे बाकीचे विद्यार्थी का नाही होऊ शकले इरफान खान, किंवा का नाही होऊ शकले उपेंद्र निमे? मग त्याची शिकण्याची काहीतरी ओढ कमी पडली, किंवा त्यांनी त्या टीचर्स बरोबर तसे रिलेशन रेपो नाही तयार करू शकला तो. त्यामुळे विद्यार्थी पण तेवढाच चांगला पाहिजे. मग एकलव्य होता म्हणून तर तो द्रोणाचार्यांचा तो
न शिकवता पण उत्तम विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे त्याची ओढ चांगली होती शिकण्याची. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की चांगला टीचरच पाहिजे तुम्हाला, तुम्ही चांगले विद्यार्थी आहात का हे फार महत्त्वाचं. ते पण महत्वाचं. ते पण आता तुम्ही म्हटलं की डिरेक्टरच्या हाताखाली तुम्हाला काम नाही करता आलं, पण आता लोकांना असं वाटतं की डिरेक्टरचा रुबाब असतो, हा त्याला सगळं हातात मिळतं, आरडाओरडा करायचा, लवाजमा घेऊन फिरायचं, आणि तर रियालिटी काय सांगणं हा की कारण ते पाहून बऱ्याच लोकांना वाटतं की लाईफ होतो डिरेक्टर जैसे असं वाटतं. तर खरं काय फॅक्ट काय त्याचा? ऍक्च्युली मी पण जेव्हा सेटवर जायचो तर मी पण हेच पाहिलेले, असं काय मी चुकीचं पाहिले किंवा नाही तू चुकीचं म्हणतो असं नाही. त्यांना प्रथम दर्शन दिसताना तसं दिसतं तुला. आणि देर इज वन मॅन की जो खूप पॉवरफुल आहे, ज्याच्याकडे ऍक्टर्स पण सर माझं काय चुकलं का, हा शॉट असं परत घेऊया का, असं बरं वाटतंय का तुम्हाला. आणि आपण अरे ह्याला तुम्ही हिरो म्हणून बघितला, आणि तू त्या माणसाकडे जाऊन विचारतो माझा शॉट बरोबर आला का, तू सांगते यार तू डावीकडे बघून बोल रे, हे तू जरा बस रे खाली, ह्या शॉटला तू उठ रे. सो व्हॉट अ पॉवर ऑफ डायरेक्टर की चला तू ऑर्डर सोडतो ऍक्टरला, आपल्या ऍक्टरला इन्सल्ट करतो 400 करतो, बोलतो फटकन त्याला. सो तो एक म्हणजे तुम्ही हे पण बघायला पाहिजे की त्याला असं नाही राहिलं तर मग एक शिस्त नाही राहणार त्या सेटवरती, एक गोष्ट. आणि त्याला तो सगळा भान असतं त्या कॅप्टन ऑफ द शिपला की मला सगळ्या लोकांचं काम काढून घ्यायचं त्या ठरलेल्या बजेटमध्ये त्या दिवसात, तर त्याला ती शिस्त लावायला लागते. त्यामुळे थोडंसं त्याला मे बी त्याला थोडंसं राखट राहायला लागतं, किंवा त्याला शिस्तबद्ध राहायला लागतं, त्याला जरा कडक राहायला लागतं. त्याच्यातून ते बहुतेक येत असावं. आणि काही लोक खूप स्मार्ट असतं की त्यांना ते करायची गरज नाही पडत, कारण ते एक वेगळ्या फॉर्मेशननी ते काम काढून घेतात. आणि त्यांची काय मी फ्लोअर्स बघितले फार म्युटली काम चालू असतं, कुणी कोणाची तक्रार नसते चालू, कोणाशी वाद नसते चालू, ते फार क्लिअर असतात, फोकस्ड असतात, आणि ते फार भारी काम करतात. आणि काय काय सीटवर खूप आरडाओरडा असतो, प्रत्येक जण चुकतच असतो, माहित नाही मला, म्हणजे एव्हरी वन ब्लेम गेम म्हणतो आपण त्याला, ते सुरू असतं. त्याच्यामुळे हा झालं सर, त्या लाईटवाल्यामुळे हे झालं सर, कॅमेरामॅनमुळे ते झालं सर, कॉस्ट्युम उशिरा आला सर, ऍक्टर. सो पण तेच तुम्ही मला हे म्हणायचं की हे सगळं करत असताना बाहेरून जेव्हा आपण बघतो त्या डिरेक्टरला त्याच्या केलेल्या कामाची आणि त्या सेटवर त्याला वावरतानाची जी त्याची मेहनत आहे ती दिसत नसते आपल्याला. आपल्याला त्याचा तो अप्रोच दिसतो की तो त्याच्याकडे ती पॉवर आहे. आणि त्या गैरसमजातून ना खूप लोक काय काय वेगळे अर्थ काढतात. मी बघितलं की हल्ली निर्माते बोलायला लागले की मी डायरेक्ट स्कॅन करतो पिक्चरचं. मी काही ऍक्टर्सला बघितलं की त्यांना असं वाटतं की ही पॉवर आपल्याला कधीतरी आयुष्यात एकदा हवंय आणि आपण ते करून दाखवू, ते दिग्दर्शन करतात. ते काही टेक्निशियन लोक जसे एडिटर आहेत, कॅमेरामॅन आहेत, ते दिग्दर्शक करतात. आणि त्यातून चांगली लोक इंडस्ट्रीला मिळाली पण, म्हणजे काही चांगले निर्माते चांगले दिग्दर्शक निघाले फ्युचरमध्ये जाऊन. काही चांगले एडिटर चांगले दिग्दर्शक झाले. त्याचं मोठं उदाहरण तुम्हाला राजकुमार हिराणी आहे ना, त्यातलं मोठं उदाहरण तुमचं संजय लीला बन्साली आहेत, किंवा अजून काही म्युझिक डायरेक्टरने पिक्चर डायरेक्ट केले आहेत ना, असं नाही की नाही झाले, पण ते लाखात एक उदाहरण आहे. काही लेखकांनी दिग्दर्शन करावं, ते लेखकांनी दिग्दर्शन करायलाच पाहिजे माझं तर म्हणणं आहे, कारण तो सगळ्यात जास्त इमॅजिन करत असतो. जेव्हा त्याला रियालिटीवरून काम करायचं तेव्हा त्याला कळतं कारण इमॅजिन केलं काहीच खरं नाही होऊ शकत, बजेट्स नसतात. आपण जसं इमॅजिन केलेला अभिनय तो नाही निघत कधी कधी. जी वस्तुस्थिती ती तशी नसते, तो त्यांनी करायलाच पाहिजे असं मला वाटतं. पण ह्यातूनचे गैरसमज तयार व्हायला लागलेत ना, की ऑर्डर देऊन काम नाही होते, त्याच्या मागे खूप जास्त तपस्या आहे, त्याच्या मागे खूप जास्त मेहनत आहे. तुम्ही हे नका समजू. काही दिग्दर्शक इतक्या सफाईने काम करतात की तुम्हाला असं वाटतं की काम सोपं आहे. जसं उदाहरणार्थ एखादा चित्रकार तुमच्यासमोर पटकन गांधीचं चित्र काढतो, एक रेग ओढतो, 2 गोळे काढतो, तुम्हाला वाटतं महात्मा गांधी, अरे किती सोपं, एक टक्कल काढलं, 2 गोळे काढ, मी पण काढतो. हाताला बसू पेन्सिल घेऊन, जमेल का? नाही जमणार. कारण त्याचं असं आहे, तो गांधीजी काढण्यासाठी त्यांनी 50 किंवा 2000 गांधीजी चुकवलेले. बरोबर आहे. तेव्हा कुठं तो गांधीजी यायला लागला त्याला. तर ही रियाजाचा प्रकार आहे. म्हणजे एखादा माणूस सहज लिहिलाय का, तू सहज माझा इंटरव्ह्यू घेतो, तुम्ही घेऊ शकतो तुझा इंटरव्ह्यू, तू 1000 इंटरव्ह्यू घेऊन इकडे इंटरव्ह्यू घ्यायला आलाय, किंवा त्यासाठी तू एक वेगळी तुझी तयारी केली. तसं दिग्दर्शक तयारी करून त्या सीटवर आलेला आहे, तो आरडाओरडा करण्यासाठी नाही आलेला आहे. आणि तो त्या सीटचा तो ह्यासाठी दावेदार आहे कारण त्याला सगळ्यात डिपार्टमेंट होते लक्ष ठेवायचं, सगळ्यात डिपार्टमेंटचं नॉलेज आहे. म्हणून तो मे बी हकदार आहे त्या रिस्पेक्टचा, त्या ऑथॉरिटीचा, म्हणून तो हकदार आहे असं मला वाटतं. पण ते करण्यासाठी त्याला खूप काही भोगायला लागतं, खूप काही करायला लागतं. सो इतकं कॅज्युअली डिरेक्शन डिपार्टमेंटला घेतलं नाही जावं आणि त्याचा तो रिस्पेक्ट मेंटेन व्हायला पाहिजे. मी डिरेक्टर म्हणून नाही बोलत ही गोष्ट की मी डिरेक्टर झालोय म्हणून. मी ह्याच्या आधी डिरेक्टर नव्हतो तेव्हाही मला हे वाटायचं की माझ्यासाठी आम्ही खूप म्हणजे माझ्याकडे जेव्हा पोस्टर बनवायला माझ्याकडे काही दिग्दर्शक यायचे, संजय सुरकर यायचे, आपले हे येऊन गेले होते कांचन अधिकारी यायचे, कांचन नाईक यायचे, अधिकारी नाही कांचन नाईक,
की जे पुण्यातले खूप मोठे दिग्दर्शक होते, म्हणजे त्यांच्या नावावरती खूप सारे हिट सिनेमे होते आणि त्यांचा एक दबदबा, एक रिस्पेक्ट होता, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं. आणि मला उगाच असं वाटायचं नाही की अरे हे लोक मला कसं ट्रीट करतील, भीती होती. एक शेजारी बसायची, मला सांगायची पोस्टरमध्ये मला हे करेक्शन करायचं, भीती वाटायची, माणूस धरताना भीती वाटायची. एवढा मोठा अनुभव त्याच्या छायेत आपण बसलोय आणि आपलं कितीचं आपलं नॉलेज असं माहित नाही. आणि ते जेव्हा अप्रिशिएट करायचे एखाद्या चुकीला किंवा एखाद्या चांगल्या कामाला, चुकीला सुद्धा इतक्या सॉफ्टली ते सांगायचे की अरे असं नाही, तू अप्रोच बघ, माझं म्हणणं काय. ते इतके सहजतेने यायचं. आणि एखाद्या चांगल्या कामाचं जेव्हा ते कौतुक करायचे, ते दोन्ही इतकं सहज होतं, त्यात कुठेही बळे जावा नाही आणि कुठेही त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नाही की मी तुझं कौतुक करतोय किंवा मी तुला ओरडतोय. दोन्हीमध्ये कुठे अतिशयोक्ती नव्हती. ती नम्रता आहे ना, मी तेच म्हणलं ना की तेच झाड वाकलेलं दिसतं आपलं, ज्याला फळं जास्त असतात, लगडलेलं असतं. तसंच होतं ते. इतकं सगळं बघितल्यानंतर, इतका अनुभव आल्यानंतर, इतकं मोठं श्रेष्ठत्व आल्यानंतर ते नम्रता आपोआप येते, ती सांगायला लागत नाही. आणि मी अशा लोकांबरोबर काम केले, मी बघितले, या लोकांना मी फॉलो केलेले. सो त्यातून ते आलेले. मला असं वाटतं की म्हणून सेटवरती काम करताना बघून तुम्ही नका गृहीत धरू की त्याच्या मागचे काटे पण बघा. बरोबर. कारण जितकं सहजतेने तुम्ही त्याला फेलियरचा ठप्पा मारता त्या दिग्दर्शकाला, आणि तिथं बसून तुम्हाला तो वाटतं की तो ऑर्डर सोडतोय, त्याला तो मजा घेतोय, त्याला तर किती त्याच्या हाताखाली किती लोक आहेत, तर ते त्याच्या हाताखाली त्याच्यासाठी नसतात, ते सिनेमासाठी काम करण्यासाठी, उत्तम सिनेमा डिलिव्हर करण्यासाठी ती लोक एकत्र आलेले असतात. आणि कुणीतरी दिशा दाखवायची असते, म्हणून कॅप्टन ऑफ द शिप तो असतो. आणि ऑफकोर्स त्याला ते माहिती म्हणून तो तिथं असतो. आता तुम्ही जसं म्हटलं की कॅप्टन ऑफ द शिप आम्ही मानतो, पण ती शिप नेमकी पाण्यात आहे का जमिनीवर, ते पण महत्वाचं आहे. आता त्याला ते ओढायला लागतंय खांद्यान, म्हणजे त्याच्या खांद्यांना दोर बांधून हाताने ओढायला लागतंय, तर ते किती महत्वाचं आहे. दिग्दर्शक म्हणजे मला असं वाटतं ना की कसं आहे, ते खूप महत्वाचीच पोस्ट आहे. म्हणजे आपण कॅप्टन ऑफ द शिप मध्ये ते स्टार्ट तिथून होते ना. म्हणजे मला दिग्दर्शक का व्हावं लागलं, मी त्याचं उत्तर देतो, त्यातून तुला कळेल मला काय म्हणायचं की किती महत्वाचं आहे ते. सो मी आय थिंक 12वीला असेल की FYला असेल, मला आठवत नाही स्पष्टपणे, पण मला टेलिव्हिजनवर ते ना, मी तोपर्यंत मला ऍक्टर व्हावं असं वाटत होतं. सो मी छोटे मोठे नाटकं करत होतो. मी एक पात्री काही कॉलेजसाठी मी NCC मध्ये वगैरे करायचो. मला तेव्हा असं वाटतं की हा ऍक्टिंग फारच इम्पॉर्टंट आहे यातलं प्ले. पण एक होतं ना की सिनेमा जगायची इच्छा होती, कारण खूप सिनेमा पाहिला होता मी. खूप चोरून जाऊन वडिलांच्या खिशानं पैसे काढून मी VCR वरती खूप सिनेमा पाहिलेला होता. तर सिनेमासाठी एक वेगळं वेळ तयार झालं होतं माझ्या मनामध्ये. मला नाटक कधी कळलं नाही आयुष्यात. मी जे काय केलं ते एक पात्र केलं, त्यामुळे मला नाटक समजलं नाही कधी आयुष्यामध्ये. सो एकदा इंटरव्ह्यू ऐकला सुभाष घईंचा मी. सुभाष घईंना असा प्रश्न विचारला की व्हाय यू बिकेम अ डिरेक्टर. तुम्ही चांगले ऍक्टर होते, तुम्ही FTI पास करून ऍक्टर पास आउट झाले, तुम्ही डिरेक्टर काय झाला. सुभाष घईंचं उत्तर लय भारी होतं त्यावरती. सुभाष घई बोलले की मला आहे ना प्रवास जगायचा होता अख्खा सिनेमाचा. तुम्ही मग मी लिस्ट काढली की सिनेमाचा प्रवास सगळ्यात जास्त कोण जगतो. तुम्ही मायनस करत गेलो की एडिटिंगला येतो, मायनस होतो, त्याचा प्रवास कमी असतो, तो पिक्चर झाल्यानंतर तो येतो, कॉस्ट्युमला पिक्चर जेव्हा डिझाईन होतो तेव्हा तो येतो, मेकअपवाला येतो, कॅमेरामॅनला येतो, ऍक्टर्स येतात, सगळं मायनस 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 होत 2 लोक शिल्लक राहतील वरती. ही 2 लोक पिक्चर सुरू करायचा इथून तर पिक्चर रिलीज झाला संपला तिथपर्यंत एकत्र असतात. ती 2 नावं होती, प्रोड्युसर आणि डिरेक्टर. एक असतं ज्याला पैसा लावायचा असतो आणि एक असतं की त्याला ते विजन असतं. आणि दे स्टार्ट द सिनेमा. ते ठरवतात की ह्या गोष्टीवरती सिनेमा बनवायचा, तिथून प्रवास सुरू होतो. तरी आता डिरेक्टर आला की बजेटिंग पण महत्वाची असते. आता हिंदीतले डिरेक्टर्स आणि मराठी मधले डिरेक्टर किंवा साऊथचे डिरेक्टर्स, तर ऑब्व्हियसली डिरेक्टरला काम करण्यासाठी एक स्पेसिफिक इन्व्हायरमेंटची गरज असते. ते त्याला प्रोव्हाइड केलं जातं का अननेसेसरी जबाबदाऱ्या त्याला लादल्या जातात किंवा अपेक्षांचं ओझं हिंदीपेक्षा मराठीवाल्यांमध्ये जास्त असतं का. हिंदीमध्ये पण आहे, असं नाही की मराठीवाल्यांवरतीच आहे, हिंदीवरती जास्त आहे मी तर असं म्हणेल. कारण कसं आहे ना की त्याचा आर्थिक बोजा पण खूप मोठा आहे आणि बरोबर तशी होऊच शकत नाही. कारण त्यांचा 100 करोड असेल किंवा 50 करोडचा बिझनेस सिनेमा असेल तर आपला 50 लाख 1 करोडचा सिनेमा असेल किंवा 5 करोडचा सिनेमा असेल. कम्पॅरिझन तसं नाही करू शकत. परंतु जबाबदार दोन्हीकडे तशाच आहेत, अपेक्षा लादल्या पण तशाच जातात. कारण काय की रिकव्हरी व्हायला लागते. सो मला आउटर आउट आहे ना निर्मात्यांचं किंवा प्रोडक्शन हाऊसचं किंवा कुठल्या चॅनलचं मला चुकीचं वाटत नाही. कसं चुकीचं वाटत नाही, कारण जर तुम्ही बाईक घेतली तर तुम्ही मायलेज चेक करता की नाही. मग तुम्ही असं होतं की फक्त कलर चांगला आहे म्हणून मला आवडतो, कलर चांगले आहे, डिझाईन चांगलं आहे म्हणून तुम्ही बाईक घेता. नाही, तुम्ही कलर डिझाईन बरोबर मायलेज चेक करता, तुम्ही सर्व्हिसिंग चेक करता. म्हणजे तुम्ही तुमच्या घातलेल्या पैशांची रिकव्हरी कशी होती हे चेक करता. बरोबर आहे. तर मग का नाही प्रोड्युसरने त्याची रिकव्हरी चेक करायची. सो मग रिकव्हरी करण्यासाठी गोष्टी कुठल्या कुठल्या महत्वाच्या ठरतात तुला, की तुझी गोष्ट कोणती निवडतो, स्क्रिप्ट कुठली, संहिता कुठली. एक
दुसरं त्यासाठी घेतलेल्या कलाकारांची रेंज काय आहे, की हा कलाकार घेतलेले मला काय काय बेनिफिट्स मिळतील, ह्याचा परिचय कसा आहे, लोक कसे बघतात. मी तुला ह्याच्यावर अजून एक उदाहरण सांगू का, चांगलं उदाहरण. म्हणजे मी संजय लीला बन्सालीबद्दल ऐकलं होते, खरं खोटं मला माहित नाही, पण मला ते आवडलं फार. देवदास सिनेमा जेव्हा घडवायचा होता ना, त्यावेळेस ना बजेटचा इश्यू येत होता सारखा, कारण ते 150 करोडची त्यावेळेस सगळ्यात बिग बजेट सिनेमा होता. आणि निर्माते कन्व्हिन्स होत नव्हते एवढं बजेट लावायचं का सिनेमाला. सो संजय लीला बन्सालीने काय केलं, देवदास नावाचं जे पुस्तक बाजारात होतं त्याच्या आवृत्तींची त्यांनी लिस्ट काढली, किती प्रती खपल्या गेल्या आहेत हे त्यांनी प्रकाशन हाऊसकडनं मागून घेतलं. आणि त्यावेळेस ते लक्षात आलं की काही लाखात का काही कोटीत ते खपलं गेलं होतं त्यावेळेस. त्यांनी असं सांगितलं की वाचणारा जो प्रेक्षक वर्ग आहे, ज्यांनी ज्यांनी पुस्तक वाचलं, आपण एवढ्या प्रती समजाय की समजा आपण 1000 प्रती विकल्या गेला असं धरूया गृहीत, तर 1000 प्रेक्षक वर्ग तुमचा पक्का आहे. आता गुणिले तिकीट करा तुम्ही. त्यांच्या लक्षात असं आलं की ह्या लोकांनी जरी फिल्म बघितली तरी रिकव्हरी 90% होती. बरोबर आहे. 10% रिकव्हरी तुमची कुठूनही होईल म्हणजे बाकीचा प्रेक्षक अजून शिल्लकच आहे तुमचा, ज्यांना हे माहीतच नाही. त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांनी ज्यांनी ते पुस्तक वाचलं ते अजून तुमचे बाकीचे. मी फक्त वाचलेलं प्रेक्षक वर्ग सांगतो ज्याच्यावर हा सिनेमा इतका मोठा हिट होऊ शकतो. आणि त्यांनी तुरंत तयारी केली पिक्चर बनवायची. इतकं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला की बजेट मिळतं का, किंवा मिळायला पाहिजे तर कशा टर्म्स. सो लादल्या जातात आणि इन गुड फॉर्म मध्ये असेल तर डिरेक्टरने एक्सेप्ट करायला पाहिजे. मला मराठीसाठी गुड पॉईंट असं वाटतं ना की मराठीमध्ये ना नवीन कलाकारांना घेऊन पण रिस्क घेऊ शकतो आपण, असं नाही की नाही घेऊ शकत. परंतु तोच आहे पुन्हा चॅनल्समध्ये विकलं जाणं, कारण टेलिव्हिजन पण हा एक व्यवसाय आहे ना, नुसतंच तुमचं पाहण्यासाठीच एक डाबा येतो किंवा त्यांना त्यातनं अर्थार्जन करायचं नाही असा काही उद्देशच नाहीये. तो व्यवसाय आहे, मूळ व्यवसाय येतो. सो मग त्यांना सुद्धा हे बघायचं असतं की अशा कुठला अभिनेता आहे किंवा असा कुठला दिग्दर्शक आहे किंवा अशी कुठली गोष्ट आहे जी लोकांना बघायची. त्यांनी जेवढं बघतील तेवढं त्यांचा व्यवसाय होणार, तेवढ्या जाहिराती मिळतील. सो मग त्याच पिक्चरमध्ये ते इन्व्हेस्ट करतील ना. खरंय. आणि तेवढ्या पद्धतीने इन्व्हेस्ट करतील, तेवढा पैसा लावतील ते लोक. तुम्ही जर तसा प्रोजेक्ट घेऊन गेला तर ते नाही इन्व्हेस्टमेंट करणार. आणि का करावी इन्व्हेस्टमेंट? जर मी तयार नाही माझी बाईक घ्यायला तर त्यांनी काय तयार करायची. तर स्वतःवरून जर तुम्ही आकलन करत गेलं ना तर मला असं वाटतं की गोष्टी सोप्या होतील. इट्स कम्प्लीट बिझनेस. मला असं वाटतं कधी हट्टापायी आपण 2 युग तयार होतात. निर्मात्याचा एक युग असतो, डिरेक्टरचा एक स्वतःचा युग असतो. हा 2 युग क्लॅश होत जातात. ह्या दोघांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे एकामेकांवरती आणि त्याचा कम्फर्ट झोनला त्याला काम करून. कारण शेवटी तो काम करणार. म्हणजे मी एखाद्या सुताराला सांगायचं की खेळा असा ठोक, पॉसिबल नाही. मी त्याला हे सांगू शकतो खेळाचं बजेट एवढंच आहे माझं, दॅट्स ट्रू. म्हणजे ते हे मी मान्यच करू शकतो, हे करायला पाहिजे. पण तुम्ही हे नका सांगू त्याला की खेळा कसा ठोकायचा, मग तो इरिटेट होणार. कारण तो नाही तुम्हाला बोलला की मला 4 खेळ अजून ठोकावशे वाटतात, तसं नका करू. हा म्हणजे अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की डिरेक्टरला आर्टिस्ट म्हणूनच ट्रीट केलं गेलं पाहिजे त्या सिनेमाला बघण्यासाठी, ना की रिकव्हरी एजंट की मी इतके लावले ते तुझं काम आहे मला रिकव्हर करून द्यायचं. तो प्रयत्न करणार आहे. हा सुद्धा गैरसमज आहे. छान प्रश्नाच्या उगात तू बोलला. मी पहिले हे क्लिअर करून टाकतो कारण विसरून जाईल बहुतेक मी, की आपल्याकडे आहे ना डिरेक्टर म्हणून आहे ना, डिरेक्टर म्हणून काम कमी होतं आणि त्याच्याकडे ना 4 5-6 जबाबदार खूप वाढल्यात. म्हणजे तो आहे ना प्रोडक्शन कंट्रोलर असतो, तो कास्टिंग डिरेक्टर असतो, तो सगळ्याच प्रकारची कामं तो करत असतो. म्हणजे डिरेक्शन सोडून तो कॉस्ट कटिंग करणं, म्हणजे प्रोडक्शनचं कंट्रोलचं काम करतोच येतो. तो कास्टिंग डिरेक्टर असतो, तो कास्टिंगला जाऊन भेटतो स्वतःही दुवाई देतो, मला पिक्चर करायचं आहे सर, मी खूप छान स्टोरी लिहिली, तुम्ही आलात तर मजा येईल. आणि तो पटवतो त्याला की सर एवढ्या पैशात काम करा. सो मला असं वाटतं ना की अजून ती फेज आली नाही आपल्याकडे की दिग्दर्शकाचं काम करू द्या. निर्मात्यांनी हे ठरलं पाहिजे की मला स्वतःहून सुद्धा नॉलेज केलं पाहिजे, मी कलाकारांशी बोललो पाहिजे. काय होतं माहितीये का, आजही कलाकार निर्मात्यांबरोबर दोस्ती नाहीये. की एका फिल्मसाठी VFXचं बजेट कमी पडलं होतं आणि तो चॅनलचा जो हेड होता त्यांना ते कळलं पिक्चर कम्प्लीट झाल्यानंतर, आणि त्यांना कळलं की काहीतरी प्रॉब्लेम होतोय, हे लोक अडकतात कुठेतरी. तर त्यांनी फ्रँकली त्यांना विचारलं प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला. तर ते म्हणजे आम्ही जे VFXला बजेट ठेवते संपलं आमचं, आणि ज्या पद्धतीचं VFX या सिनेमाची रिक्वायरमेंट आहे ते नाही होते. तर निर्मात्याने सांगितलं की त्याचं जे काय बजेट आहे तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका, सिनेमाचं यश अपयश नंतर ठरेल, पण आपण ह्याच्यामुळे अपयश झालं हे नाही ऐकायचं मला. सो प्लीज जे काय बजेट असेल ते मला सांगा, आपण ते वाढवूया. आणि त्यांनी ते पैसे वाढवले. तो थोडा छोटा आकडा नव्हता, तो 30 लाखाच्या घरात आकडा होता फक्त VFXचा, बेसिक VFX असं काही ग्रेट नव्हतं, पण ते वाढवलं त्यांनी पैसे. त्यामुळे तो सिनेमा अजून यायचा येतो, पण मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने येईल तो सिनेमा. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपण का पैसा लावतोय, आणि ऑफकोर्स कॉस्ट कटिंग वरती तुमचं बारकाईने लक्ष पाहिजे. अनावश्यक पैसा नकोच जायला पाहिजे, पण जिथं गरजेचं ते द्यायला पाहिजे. तुम्ही चांगलं संगीत करावं असं वाटतं ते करायला पाहिजे. या गोष्टी आपल्याला वाटतं की या इम्पॅक्ट करतील, याच्याने सिनेमा खाली पडू शकतो, तर ते आता क्लिअर तिथं सुधारायला पाहिजे आपण. हा
आल्यानंतरच्या गोष्टी वेगळ्या आहेत की अरे इथं आपण चुकलं, ते नंतरच्या गोष्टी म्हणजे ऍप्रिशिएशन जे आहे ते तुम्ही कम्फर्ट झोन ब्रेक केल्यानंतर जे काही भारी क्रिएटिव्हिटी काढून येतात त्यात तुमचा अभ्यासही दिसतो, सिनेमाचं प्रेमही दिसतं आणि काहीतरी नवीन करायची धडपड दिसते. त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवते सर, तुमचे सगळे सिनेमे ना डिफरंट जेनरचे असतात. आता आठवडे नाईट्स डिफरंट जेनर होतं पूर्ण, आणि सरलाई कोटी. तर या दोघी सिनेमांनी तुम्हाला काय दिलं, चांगलं किंवा वाईट? वाईट तर म्हणणार नाही, मला कुठला सिनेमा वाईट देतो असं मला कधीच वाटत नाही. कारण कसं आहे ना की मी वाईट मिळणार असेल तर मी हात लावणार नाही त्याला मुळात. आणि चांगलंच दिलं मला सगळ्या सिनेमांनी. आठवडे नाईट्स बघ, मी काय आहे ना त्याच्या आधी माझ्या 8 स्क्रिप्ट तयार होत्या, ज्यातल्या तर पुढच्या 3 स्क्रिप्ट मी बॅक टू बॅक करतो, ज्या मी आधी लिहिल्या होत्या आठवडे नाईट्सच्या. 2000 माझा तो फार सुवर्ण काळ वाटतो माझा, मला स्वतःसाठी 10, 11, 12 या 3 वर्षात मी कमालीची स्क्रिप्ट लिहिल्या होत्या, ज्या मी करू शकलो नाही कारण माझ्याकडे निर्माते नव्हते. मी दिग्दर्शक व्हायचं होतं, पण कुणी मला नवीन दिग्दर्शक कसा अप्रोच करायचा. मला माझ्यासाठी एक कौतुक वाटतं, मी जे निर्णय घेतला मला असं वाटतं की तो जमला, शक्य काही लोकांना शक्य आलं तर त्यांनी करावा. मला असं वाटलं की मी खूप निर्मात्यांना भेटायचो स्क्रिप्ट घेऊन, ते रिजेक्ट करायला ते म्हणायचे की तू नवीन आहेस, कसं होणार फिल्म्स आणि आम्ही का पैसा लावायचा तुझ्यावरती. तर मला पटायचं ते, म्हणजे बरोबर आहे माणसाचं, माझ्यावर का पैसे लावायचे त्यांनी. सो आय डिसाईड की मी प्रोड्यूस करणार पिक्चर. आणि मग प्रोड्यूस करायचं हा बोलणं सोपं आहे, करायची जेव्हा वेळ आली तेव्हा खूप लिमिटेशन समोर आले ना. तेव्हा कोणीतरी मला सांगितलं की फ्रायडेवरती फिल्म बनते, तर फ्रायडेच्या कॅमेऱ्याचं भाडं किती, आम्ही सगळं अभ्यास करायला सुरुवात केली. तर साधारण एक बजेट आलं, फार छोटं होतं, म्हणजे एका गाण्याचं बजेट असेल मराठी फिल्मच्या, मोठा गाणं केलं तर त्या बजेटमध्ये फिल्म कम्प्लीट होऊ शकते. पण त्यामध्ये सगळ्यांना श्रमदान करायचं होतं, काय म्हणू कलादान करायचं होतं, त्यामध्ये कोणाला पैसे देऊ नका शकत. असं थँक्यू मध्ये बऱ्याचशा गोष्टी माझ्या सुदैवाने त्या फिल्मसाठी खूप माझे मित्र धावून आले. आणि तो पैसा वाढत आम्ही एक प्रिन्सिपल अमाऊंटवरती, एक कॅल्क्युलेट रिस्कवरती आम्ही काही लोकांना गोळा केला आणि त्याच्यावर सिनेमा बनवला आणि तो होऊ शकला. सो त्यामुळे झालं काय ना, मला जाणीव झाली की निर्मात्यांचे प्रॉब्लेम्स काय काय फेस करतात, कुठून पैसा येतो. आपल्याला वाटतं आपण सहज बोलून जातो की आम्ही 4 जण, आम्हाला एसी कार का नाही दिली तुम्ही, आम्हाला व्हॅनिटी घाण का नाही दिली तुम्ही, आम्हाला जेवायला हेच का नाही दिलं, आणि काय वडापाव खायला घालता राहा, तुम्हाला पिक्चर नव्हता करायचं तर कशाला आला इंडस्ट्रीमध्ये. ही जी वाक्य ऐकतो ना तेव्हा खरंच वाईट वाटतं मला की आपण असं नाही बोलायला पाहिजे निर्मात्यांबद्दल. कारण मुळात तो आहे म्हणून आपण सिनेमा करू शकतो, आपण त्याच्याकडनं येणारे पैसे होते कमवतोय ना. डू रिस्पेक्ट. मला असं मी त्यावेळेस माझ्या सेटवरती काही लोकांनी आगाऊपणाने काही गोष्टी मला मागितल्या होत्या जी मला नीड वाटत नव्हती, पण मला ती द्यायला लागली. मला असं वाटलं की हे नसतं तरी फार काय फरक नसा पडला, त्यांना ह्यात माझ्या वाटते देऊन टाका, काय प्रॉब्लेम होणार त्यांनी, असं किती खर्च आहे येऊन, पण ते तिथं वाचू शकले असे पैसे असं मला वाटतं. उगाच फजिती करायची असं पण काही प्रकार. हा, तर ही एक शिकवण दिली मला की मला हे केलं. आणि त्यामुळे ते जे 8 सिनेमे मी जे लिहिले होते ना, मी जेव्हा सिनेमा करायची वेळ आली तर माझ्यातला निर्माता जागा आला सगळ्यात महत्वाचा. मी हा विचार केला की मी असा सिनेमा करायला पाहिजे की जो थिएटर बारीवरती मला रिकव्हरी देईल, बरोबर, कमर्शियली हिट होईल. मग अवतीभोवती काय चालू होतं, खूप कॉमेडी चालू होतं आणि खूप उतळ कॉमेडी चालू होती सगळ्यात हाईट म्हणजे. आणि एकीकडे चालू होतं एकदम फेस्टिवल सिनेमा, आर्ट सिनेमा जोरात चालू होता, जिकडे तिकडे बोलबाला होता. फेस्टिवलमध्ये गर्दीच्या गर्दी व्हायची, त्याची चर्वण व्हायची, चौकात चर्चा व्हायची. सो मी कन्फ्युज झालो. मग अरे कुठला सिनेमा करायचा आपण, आपल्या ज्या स्क्रिप्ट आहेत ते व्यावसायिक आहेत पण त्याचं बजेटच आपल्याकडे नाही. आणि एक फिल्म जी आता मी करतोय ती मला त्यावेळेस प्रोड्यूस करायची इच्छा होती, पण ती मला आउट अँड आउट यार आर्टिस्टिक सिनेमा, या कमर्शियल व्यावसायिक सिनेमा कसा करू याला मी. मग त्या शोधात असताना मला आठवड्यांची स्क्रिप्ट सापडली, माझ्या हाताला लागली. मला असं वाटलं की मी ह्या प्रॉब्लेम्सवरती सेक्स एज्युकेशनवर मी एक मार्मिक विनोद करणारा सिनेमा करायला पाहिजे. सो मग मी त्या सिनेमाचं काम सुरू केलं लिखाणाचं. आणि त्या सिनेमापासून मला कळालं की असा एक व्यावसायिक सिनेमा आपण करू शकतो की जो तुम्हाला आर्टिस्ट, म्हणजे माझं नशीब पण चांगलं होतं की ॲट ए टाइम व्यावसायिक सिनेमा करायचा होता आणि आर्टचा फॉर्म होता सगळीकडे, तर मला दोन्ही कॉम्बिनेशन वापरता आले. माझ्या सुदैवाने ते माझ्या अवतीभोवती पण जी माझे असिस्टंट्स होते, मित्र होते, मास कम्युनिकेशन, FTI हे सगळे माझे मित्रच होते जवळपासचे, ते त्यावेळेस मला भेटायचे किंवा आम्ही एकत्र गप्पा मारायचो. तर ते कुठेतरी ते वर्चस्व डोक्यावर होतं आणि खूप चांगल्या सिनेमांचा माझ्यावर इम्पॅक्ट होता. वळू, देऊळ किंवा बरेच सिनेमे त्यावेळेसचे आलेले चांगले सिनेमे मी पाहिले होते त्यावेळेस, त्यांचा इम्पॅक्ट पण होता. मी असा विचार केला की दोन्हीचा कॉम्बिनेशन कसा करू शकतो आणि त्याचा मिलाप करून मी कसा सिनेमा करू शकतो. तर 8 पडण्यास त्यातनं आलेलं एक हे होतं. सरला एक कोटी करत असताना महिला प्रधान सिनेमा करायची इच्छा होती, पण असं काही ठरलं नव्हतं. 8 पडी जेव्हा संपलं त्या दिवशी दुसरा कुठला चांगला पिक्चर करावा होता. मी जनरली बोललो होतो की बाई जी जुगारात हारले आणि तिला घ्यायला गाव निघाला, पुरवली सगळे महाभारतमध्ये ऐकलेलं आम्ही, याच्यात काही नाविन्य नाही. म्हणलं असं नाविन्य नाही शोधू शकत तुम्ही, झालेलं आहे म्हणून नाविन्य. मी मानतो कसं
कसं प्रेझेंट करतो प्रेझेंटेशन. हा, आता जेव्हा शूटला आम्ही जवळ आलो होतो तेव्हा कोणतरी मला ते बकुळा नामदेव सारखं वाटतं आम्हाला, की सगळे एक बाईच्या मागे लागलेले. म्हणलं असू शकतो सर, कथा सगळीकडनं सेमच असतात. म्हणलं गोष्ट काय, महाभारतातल्या घटना जर क्रम काढले तर सगळ्या फिल्मचे प्लॉट सापडतील तुम्हाला, रामायण महाभारतचं जर बघितलं तर. म्हणजे ते सेम असू शकतो. तुम्ही काय प्रेझेंट करायचं म्हणायचा काय प्रयत्न करतो ते फार महत्वाचं आहे म्हणलं माझ्यासाठी. आता प्रत्येक गावात सॅलड झालेलं आहे, माझ्या गावात झालेलं आहे, पण प्रेझेंटेशन तुम्ही कसं मांडतायत, कसं भेटतं. तर त्या ह्या 2 सिनेमांनी ह्या गोष्टी दिल्या मला, की सादरीकरणामध्ये मला असं वाटलं की अजून मला स्ट्रॉंग व्हायला लागेल त्याच्यामध्ये. आणि रिस्क फॅक्टर कसा घ्यायचा किंवा कशा पद्धतीने अजून त्या सिनेमांकडे बघायचं. आता तर खूप आउट अँड आउट बदललाय सिनेमा. सो आता त्या 2 सिनेमासारखं मी सिनेमा करू शकत नाही, मला हे कळालं. तर असं आठवड्याच्या अवॉर्ड्सच्या निमित्ताने मला लोकांशी ओळख करून दिली माझा सिनेमा तिकीट बारीवरती चालायला जेवढा पाहिजे होता तेवढा तो चालला नाही, कारण तो थिएटरमध्ये टिकला नाही. अच्छा. आणि त्याच्यानंतर खूप कौतुक झालं जेव्हा लोकांनी फेस्टिवल्समध्ये बघितला, किंवा झीच्या ऑलमोस्ट मला सगळेच आवडले त्या पिक्चरचे. हा, कथा पटकथा संवाद, डिरेक्टर, बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्ट्रेस. सो कथा पटकथा संवाद घेणारा मला असं वाटतं ते सलग कॉम्बिनेशन मला मिळणं हा कुठला योग आला होता जुळून मला माहीत नाही कसं ते घडलं. आणि मी देवाला फार आभार मानतो यासाठी, की देवाचे की असा एक तर आवड कोणाकडे नाहीये, आणि आपल्या एकाच सिनेमामध्ये तिन्ही माध्यमांचं एवढं कौतुक व्हावं. अरे ह्याच्यासारखा मला आयुष्यात सुवर्ण योग आला. हा, म्हणजे दिग्दर्शनाचा पहिला प्रयोग, त्याला आवड. लिखाण मी केलं होतं याच्या आधी, म्हणजे कुठल्याच फिल्म मला वाटतं नॉमिनेशन पण नाही कुठल्या. त्याच्या आधी मी भैरू पालम की जय हो, मी भय, वेल्डन बाल्या, चिनू, ईश्वरचं मी थॉट लाईन माझी होती, टायटल आणि थॉट लाईन माझी होती. अजून काही सिनेमे लिहिले होते, काही मला पटकन नावं नाही आठवत आता. हे सिनेमे करत आलो होतो मी ॲज अ लेखक म्हणून, पण कुठं असं ॲप्रिसिएशन किंवा मला नॉमिनेशन पण नव्हतं मिळालं. बरं, मी आटपाडीचे अवॉर्ड घ्यायच्या आधीपर्यंत, त्या क्षणापर्यंत मी एक पेन्सिल पण अवॉर्ड घेतलेला नव्हता. बापरे. नॉट इव्हन पेन्सिल, मला कुठेतरी किंवा गुलाब म्हणून सुद्धा, चॉकलेट गुलाब काही नाही, कधीच अवॉर्ड घेतलं नाही आयुष्यात. त्यामुळे ती भूक किंवा ते आपलं नाहीच आहे. सगळे साचलेले अवॉर्ड तुम्हाला त्या दिवशी मिळाले, एका दिवशी सगळा बदला काढला. असं झालं म्हणजे अरे यार, छप्पर फाडके म्हणतात ना, तो क्षण होता माझ्या आयुष्यात. कोणी म्हणतात की छप्पर फाडक्यावर विश्वास आहे की माझा आहे, त्या दिवशी मला ते मिळालेलं होतं. आणि आय थिंक महेश कोठारे यांनी तुम्हाला काहीतरी कॉम्प्लिमेंट दिली होती मधले. हा, फार मोठा माणूस, आणि त्यांच्या हस्ते अवॉर्ड मिळालं. सगळ्यात मोठी गोष्ट वाटते मला, की ज्या माणसाने इतका व्यावसायिक सिनेमा केला आणि इतकं मराठी सिनेमाला जगवलं त्या माणसाने, त्या माणसाच्या हातून अवॉर्ड मिळलं एक गोष्ट. आणि आता काही महिन्यापूर्वी त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये माझ्या कामाचं आणि याचं नावाचं मला त्यांनी भेटायला पण बोलवलं. हा, ही पण फारच मोठी गोष्ट माझ्यासाठी होती, त्यांना समक्ष भेटणं. की मला माहिती, मी थरथराट सिनेमाच्या दिवाळीत सिनेमा रिलीज झाला होता, 3 दिवस आम्ही तिकीट काढलो होतो. जायचो आणि तिकीट संपायचं. शेवटी सकाळी माझा चुलता आंघोळ न करत थिएटरला, प्रभात थिएटरला जाऊन उभा राहिला आणि तिकीट काढलं होतं. आणि आम्ही फराळ खाऊन खाता तो सिनेमा एन्जॉय केला होता. थरथराट नाव मला अजूनही आठवतं. त्या माणसाला भेटायला मिळायचं योग, आयुष्यपत म्हणजे अजून काय पाहिजे आयुष्यात. त्यांचा मुलगा मला पुण्यात भेटतो. आदिनाथ कोठारेचं मी काम बघितलं एका सिनेमामध्ये, मी त्याच्याबरोबर माझ्या मित्राचा सिनेमा होता, त्याला भेटलो होतो आणि तो फार आम्ही गप्पा मारलो होतो. त्यानंतर त्यांनी आठवडी नाईटच्या अवॉर्ड सेरेमनीचा तो अँकर होता, आणि बाबा त्याचे अवॉर्ड द्यायला होते. तो पुण्यातून सांगतो की पप्पांना भेटायचं आपल्याला, आपण जाऊयात. आणि भेटलो त्यांना सरांना, आणि सरांनी जे काही कौतुक केलं, आणि ज्या पद्धतीने त्या माणसं वाटत नाही रे एवढी मोठी माणसं ती, इतकं सहज तुझ्या खांद्यावर हात टाकतात, इतक्या सहज तुला पटकन तुला बोलतं करतात, आणि तुझं ते अवघडले पण काढून टाकतात सगळं. फार भारी माणूस येतो, आणि त्याची ऊर्जा आयुष्यपत म्हणजे आता ज्या एजला असतील त्या एजपर्यंत आपली ऊर्जा टिकेल का मला ती भीती वाटते. तो माणूस आजही ज्या एनर्जीने काम करतो, आणि खरा माणूस, एकदम खरा माणूस, एकदम जेन्युइन, जे पटते ते बोलतो तो माणूस. आता पण तुम्ही आता एवढं कौतुक केल्यानंतर डेफिनेटली प्रेक्षकांच्या मनात आटपाडी नाईट्स बद्दल परत एकदा उत्सुकता निर्माण झाली असेल, आणि परत ते आम्हाला मेसेज करतील की अरे बाबा हा सिनेमा पाहायला कुठे मिळणार आहे, कारण ते ऑब्व्हियसली सर्च करतील आता. तर ते तुमच्या मुखातूनच येऊ द्या की त्यांना. मला खरंच मला लोकांची खंत आहे, मला माझी खंत आहे. खरं तर लोक मला विचारतात, खूप लोकांनी मला हा सिनेमा, ॲक्टर्स लोकांनी खूप मागितला मला सिनेमा बघायचा. हा, मला आत्ता जितेंद्र जोशी भेटले होते, ते मला बोलले की मला आठवडी नाईटचं इतकं कौतुक ऐकलं. सोबत भाई माझी खूप चांगले मित्रांनी फार तारीफ केली. स्वप्नील जोशींनी प्रार्थना बेरेकडे सांगितलं की मला ती फिल्म बघायची, फार सुंदर सिनेमा आहे. आणि मला आठवडी नाईटचं अजून काय दिलं तर मला मेन स्ट्रीम मधले ज्या ॲक्टर्सला आपण बघायचो पडद्यावरती, ते म्हणतात की मला तुमच्यावर काम करायची इच्छा आहे. दॅट्स ग्रेट.
एस्टॅब्लिशमेंट त्यांनी दिलं आपल्याला असं म्हणता येईल डायरेक्ट. हा ऍक्टर काय करून माझ्यावर काम असं असतं. आपण काय उगाच कशाला आपण मान्य करायचं की मी लयच भारी आहे, मी भारी लिहितो. आणि मला आजही असं वाटतं की हा करेल का काम. मी विचारताना असंच विचारतो की सर तुम्हाला आवडेल का काम करायला, असं काही तुम्ही वाचा आधी आणि मग काम करा. पण ते जेव्हा बोलतात की मला इच्छा तुझ्यावर काम करायची, होईल नाही होईल नंतरचं पार्टी, पण इच्छा तुझ्यावर काम करायची किती मोठी गोष्ट आहे. किंवा असे खूप कलाकार आहेत. सिद्धार्थ म्हणला मला करायची इच्छा आहे, तीच आपल्या कामाची पावती असं. सो आमचे निर्माते त्यांना बहुतेक त्यांना डील परवडत नसल्यामुळे किंवा चांगली डील त्यांच्याकडे येत नसल्यामुळे मे बी ते OTT देत नाही ती फिल्म. पण तुमच्या माध्यमातून म्हण किंवा मला प्रेक्षकांच्या माध्यमातून तुम्ही जर शक्य झालं तर माझ्या निर्मात्यांना, त्यांचं नाव जोशी आहे, अरुण जोशी सर आहेत, अरुण जोशींना विनंती करा की हा सिनेमा आणा. माझ्या सहित बऱ्याच लोकांना हा सिनेमा पाहायची इच्छा आहे. जे काय बरं वाईट काम आहे माझं, जे काय त्यातलं त्यात चांगलं काम आहे तर ते लोकांपर्यंत यावं. अरुण सर माझी तुम्हाला विनंती आहे, या पॉडकास्टच्या माध्यमातून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज जर तो आपण कुठल्या OTTला देऊ नाही शकलो तर आपण शो लावू शकतो का, स्पेशल स्क्रीनिंग ठेवू शकतो. कारण माझ्याकडे तशा ऑफर्स आहेत. काही लोक मला बोलतात की स्पेशल स्क्रीनिंग करू शकतो का, ते आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पण त्यांना सिनेमा बघायचा आणि त्याच्यावरती चर्चा करायची माझ्याबरोबर. सो ते जरी होऊ शकत असेल तर प्लीज सर आटपाडी नाईट्स आपण दाखवूयात लोकांना. मला आटपाडी नाईट्स 2 लिहायचं पण एक फार इच्छा आहे, कारण वेगळा विषय आम्ही शोधतोय, जवळपास आहोत आम्ही त्याच्या फायनल नाही, पण तो पण लवकरात लवकर करायची इच्छा आहे. तुमचा नवस पूर्ण होणार आहे सर. त्याच्या प्रमोशनसाठी तुम्ही परत या पॉडकास्टवर येणार आहे. नवस असायला हरकत नाही मला. सर ऍक्टर्स बद्दल मला विचारायचं होतं की काही ऍक्टर्स मेहनत घ्यायला अपुरे पडतात का मराठीमध्ये काम करताना, किंवा त्या लेवलचं डेडिकेशन सिनेमांसाठी त्यांच्याकडनं येत नाही. फार मुद्दा मला का महत्वाचं वाटतं की मी स्वतः त्याचा खूप जास्त विचार करतो, शिकार होतो. मला नाही दिसत अशी मेहनत खरं फ्रँकली सांगायची, आणि करत नाही असं पण म्हणू शकत नाही, कारण काही सिनेमा आहेत तसे. बापलेक बघ, त्यामध्ये शेणी साहेबांनी आणि विठ्ठलने घेतलेलं काम बघ, त्यांचं कमाल काम आहे, अप्रोच काय आहे. किंवा फळासाठी शिंदे सरांनी जवळपास 1.5 वर्ष दुसरं काम नव्हतं घेतलं. डेडिकेशन एकदम. भाषेवरती खूप भयंकर काम केलेलं आहे. म्हणजे मी सई तामणकरची एक वेबसिरीज बघितली होती, त्यातलं तिचं काम नागपुरी भाषा, ह्याच्यावर तिने घेतलेली मेहनत. बेरोजगार मला फार कौतुक वाटलं तिचं, ती लँग्वेज आणि ज्या पद्धतीने सई फारच त्यांनी चांगली मेहनत घेतलेली. विदर्भाची भाषा बोलली आणि ती फार परफेक्ट बोललेली. मला पण ती माहित नाही, इतकी अवगत नाही, पण ऐकून तरी असं वाटलं की फार कमाल, ते सुंदर काम केलं. ॲडॅप्टेशन फार सुंदर होतं त्याचं. आणि आहेत असे काही कलाकार की जे झुकून देऊन काम करतात. नंदू माधव सरांबरोबर मला काम करायची इच्छा. त्यांना मी बोललो होतो की सर मला तुमच्यावर काम करायची इच्छा आहे, आणि मी सरला एक कुठचं एक कॅरेक्टर घेऊन दिलं होतं. ते प्रांजळपणे म्हणले की मी आत्ता हे करावं असं नाही वाटत आहे, वेगळं काय असेल तर सांग मला असं. आणि मी मेहनत घ्यायला तयार, तू बजेटचा विषय विचार करू नको. आणि याचा फार मी उपेंद्र लिमये बरोबर धगमध्ये काम केलं. मी बघितलं त्या माणसाला पॅशन त्याचं, की न सांगता येऊन नखं काढणं, दाढी वाढवणं आणि मेहनत, कुठले टँट्रम्स नाही यार. तो सकाळी मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता त्या पिक्चरचा, आणि तो सकाळी मला उठवायचं काम असतं. मी सगळ्यात पहिले काय करायचो, कलाकारांना बाहेर काढायचो. टेक्निशियन कडा उठा, गाडीत बसा, आणि जोपर्यंत गाडी हलत नाही तोपर्यंत मी जाऊन झोपायचो नाही, किंवा मी माझं पुढचं आवरायचो नाही. मला आश्चर्य वाटायचं, उपेंद्र लिमये माझ्या आधी गाडीत बसला असत. बापरे. आणि तो मला सांगायचं तू 1 वाजता आला रात्री, तू जाऊन झोप, आम्ही चाललोय शूटला, तू काळजी करू नको. हे खरंच सिनियर लोकांचं काम आहे की एक पिढी घडवून डोळ्यांनी. असं नाही की मी खोटं सांगतो तुम्हाला. उपेंद्र लिमयेला 45 किलोमीटर आम्ही लांब राहिलो होतो. जायला 45 किलोमीटरपेक्षा जास्त लांब होतो आम्ही. जायला 45 मिनिटं लागायचे आम्हाला, यायला 45 मिनिटं. ते का दुपारी त्याला संध्याकाळी 12 वाजता जर शूटिंग संपलं आणि नंतर संध्याकाळी शूट होतं, तर मी त्याला बोललो की तू जा, तू हॉटेलला जाऊन आराम कर. सॉरी, मी त्यांना सारे तुझे बोलणंच चुकीचं आहे, तो मोठा नट आहे. त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही जावा आणि तुम्ही आराम करा, वापस या, संध्याकाळी शूट आहे 6 वाजता, इथं थांबून काय करणार. तर ते म्हणले यार मी जायला 45 मिनिटं, यायला 45 मिनिटं, मी काय एवढा वेळ वाया घालू माझा. अचानक तुम्हाला काय वाटलं, काय सुचला, एखादा शॉट घ्यायचं, तर मी त्या अवेलेबल असलो पाहिजे, कशाला जाऊ मी. म्हणलं पण इथं ठेवायला काहीच नाही, कारण आमच्याकडे बजेट फारच तुकडा बजेट होतं आमच्या हातात. तो माणूस चटईवर झोपला, मी चटई टाकून दिली, त्याच्यावर उशी दे म्हणे मला, झोपले. ते एक साधा तंबू होता, कडाक्याचं होऊन. मी तुला नोव्हेंबर डिसेंबरचं शूट सांगतो. डिसेंबरचं आय थिंक ती तारीख होती 20 ते 15 ते 30च्या दरम्यान. आम्ही 17 दिवस आम्ही शूट केलं, तर ते 10 दिवस त्याचे होते. सो उपेंद्र लिमये झोपले चटईवरती, मी बघितलं डोळ्यांनी. फोटो असेल माझ्याकडे अजूनही त्याची. सो असं नाही म्हणू शकत डेडिकेशन, पण फार कमी लोकांमध्ये येते. तो मला सांगायचं, ओंकार बरोबर मी काम केलंय, मी बघितलं काय डेडिकेशनने काम करतो. हो, तो त्याला सांगायला लागायचं नाही. तो कामगाराची भूमिका होती, तो स्वतःला माती लावत होता, कपडे स्वतःची स्वच्छ करत होता, निवण करत होता, स्वतः कंटिन्युटीची काळजी घेत होता.
सो होतं तो म्युझिक लावून तो त्याच्या झोनमध्ये जात होता. जेव्हा इमोशनल सीन होते तेव्हा तो एकटा कोपऱ्यात जाऊन बसायचा. कधी गॉसिपिंग नाही, काय नाही. वर्कशॉपसाठी आला होता. सो तशी ईशा केसकर, तिने पण सायली संजीव हे लोक वर्कशॉपला आले होते माझ्याकडे. बरोबर. सो हयात पण सिरियस अजून व्हायला पाहिजे. आपल्याकडे पण 12 फेल सारखे सिनेमा व्हायला पाहिजे. हो ना. म्हणजे जैत्र जैतसाठी मोहन आकाशेंनी जे स्वतःला टॅन करण्यासाठी जी मेहनत घेतली, स्मिता पाटीलला मॅच करण्यासाठी, स्मिता पाटीलनी ज्या भाषेसाठी आणि त्या कॉस्ट्युमसाठी अटायरसाठी जी मेहनत घेतली होती, तशी मेहनत जर पुन्हा सुरू झाली आणि त्याची चूक ना त्यांचं, मी तुला सांगतो मला का त्यांची चूक वाटत नाही. कारण कसं ना, आपण तेवढं बजेट नाही ना कॅरी करू शकत. 6 महिने एखाद्याला कसं एंगेज करू शकतो? 6 महिन्यात त्या माणसाला किती काम सोडायला लागेल. बरोबर. सो आपण मग तेवढी बजेटची तयारी करायला पाहिजे. आता मी एका सिनेमासाठी उपेंद्र निमे सरांशी बोललो मी, आणि त्यांना मी सांगितलं मला खूप वेळ पाहिजे तुमचं वेट लॉस पण करणं हवंय मला, तर आपण करू शकतो का ते? तुम्ही नक्की करूयात म्हणे, मला आवडेल असं करायला म्हणे, पण तू एक लक्षात ठेव म्हणे की मग 6 महिने मी तुला देणार आहे किंवा 8 महिने मी तुला देणार आहे. 8 महिन्यात मी माझं काम सोडणार आहे. माझं म्हणणं नाही की तेवढे पैसे मला द्या, पण जेमतेम तरी पाहिजे ते आलं पाहिजे की मी सर्वाइव्ह करू शकलो पाहिजे. बरोबर आहे. माझ्या काही गरजा आहेत, माझ्या काही डिपेंडन्सी असू शकते. हा, तर तेवढे जर मला मिळालं तर का ना मी करणार म्हणे. बरोबर. तुला वेट लॉस होते का? हिंदीचे मक्तेदार आहे का म्हणे, तेच लोक वेट लॉस करू शकतात, आम्ही करू शकत नाही. करू शकतो म्हणे. ह्यांनी आपले कुलकर्णी साहेब नटरंग टीचर मध्ये अतुल कुलकर्णी त्यांनी बॉडी बनवली होती, सिद्धार्थनी बॉडी बनवली होती भैरू पालवके जयओ मध्ये. हा, तेव्हा ते नवीन होते, एक्सपेरिमेंट करायचं एक इच्छा होती मनामध्ये, करू शकत होते. आता एक अशा स्टेजला आहेत ते लोक की त्यांच्याकडे तेवढं काम आहे, तेवढा मुबलक पैसा येतो, भूक फक्त ऍक्टिंगची असते. पण मग त्याच्याबरोबर आर्थिक गणित जर बरोबर बसली, 100% नाही पण 60% तेवढी जर त्यांची बसली तर आय थिंक डेफिनेटली ते वरचे 30% ते कॉम्प्रोमाइज करायला तयार असतात, पण ते त्याहून जास्तही नको की त्यांचं. याबरोबर माझी तक्रार पण आहे कलाकारांची. माझी तक्रार अशी आहे ना की वाचण्याचा अभिनय करू नका. काय म्हणत त्याला, गुड फील अभिनय नका करू. तुम्हाला नाही वाटेल, तुम्ही पैसे घ्यायचेत म्हणून तो सिनेमा नका घेऊ, नंतर त्याच्यावरती तुम्ही नंतर हे करू नका. मला हा अनुभव आलेला आहे हल्लीमध्ये की साईन करायचा सिनेमा आणि आपली गरज थोडी भागून न्यायची आणि नंतर तक्रार करत सुटायचं बाहेर जाऊन की ना मला परवडलं नाही, मी नव्हतं करायला पाहिजे, मग पैशांची अड होती म्हणून मी केला. मला ते ना वीटभट्टीच्या कामगारासारखं वाटतं किंवा गवंड्यासारखं वाटतं की काम झाल्यानंतर साहेब अजून 100 रुपये जाणार, 2 खेळ मी जास्त मारले किंवा मी हे केलं, असं ती काय तक्रार वाटते मला. कलाकारांनी ती तक्रार करू नये. वन्स तुम्ही एक्सेप्ट केलं ना की मी ह्या बजेटमध्ये काम करतोय, मग तुम्ही डोक्यानं काढून टाका अर्थार्जन तुमचं, कारण तुम्ही एक्सेप्ट केलं तर ऑलरेडी. हा, तुमच्याकडनं खरंच जास्त काम करून घेत असेल तर तुम्ही त्याची मागणी करा ना, तुमचा अधिकार आहे. पण जे लिमिटेशन तुमचे ठरलेलं होते, जे पॅकेज ठरलं होतं तुमचं, त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की मी ह्या गोष्टी तुम्हाला देणार आहे, मग त्यानंतर का तुम्ही परत म्हणता की पैसे बजेटला घेऊन तुम्ही नाराज करा? मग तर तो भाग बाजूला व्हायला पाहिजे. मग तुम्ही पूर्णपणे फोकस करायला पाहिजे तुमच्या सिनेमावर. आणि मला असं म्हणायचंय ना की जेव्हा रजनीकांतचा सिनेमा फ्लॉप जातो तेव्हा तो पैसे देतो डिस्ट्रीब्युटर्सला, रिफंड. काही कलाकारांनी जेव्हा त्यांचे सिनेमे त्या निर्मात्याबरोबर फ्लॉप गेले, त्या निर्मात्याला उभं करण्यासाठी त्यांनी परत काम केलं. त्याचं मोठं उदाहरण डॉन पिक्चर आहे. अमिताभ बच्चन उभं राहिलं डॉन पिक्चर किंवा शराबी पिक्चर, तर निर्मात्या निर्देशासाठी ते कलाकार आले धावून. दुसरी गोष्ट, सिनेमा खांद्यावर घेऊन प्रमोशन करण्याची स्वतःची गरज वाटली पाहिजे की आपलाच सिनेमा येतो. मला कळत नाही कलाकार सेलिब्रिटी म्हणून ते सिनेमाच्या ऍक्टिंगला पण का वावरतात. म्हणजे अनुराग कश्यप फार भारी बोललो होतं की मी जॉब म्हणून जातो माझ्या सेटवरती जातो ना. जेव्हा एक बँकेतला कर्मचारी असतो, तो घरातून निघतो, तो बँकेत काम करायला जातो ना. तो तिथं जाऊन असं म्हणतो का मला एसी नाही म्हणून मी काम नाही करणार. तो असं म्हणतो का 8 तासानंतर मी काम नाही करणार किंवा हे कर. मग आपण ऍक्टर आहोत ना, म्हणजे आपण ऍक्टिंग हा आपला जॉब आहे, मग आपण ऍक्टर म्हणून जायला पाहिजे. तिथं हे नाहीये म्हणून मी काम नाही करणार. फॅसिलिटीज हे काय फालतूगिरी आहे, म्हणजे मला कळत नाही. मग त्याची तयारी काय नाही करत, होमवर्क काय नाही करत आहे. सो मला ते पण गोष्टी फार खटकतात मला की नसायला पाहिजे असं. तुम्ही प्रमोट केली पाहिजे तुमची फिल्म. आता तरी एक गोष्ट तरी प्रामुख्याने जाणवते की आपण आपल्या लेव्हलने आता हे आपल्या कंट्रोलमध्ये की किती मेहनत घ्यायची, कोणाला घ्यायचं. अपार्ट फ्रॉम द इतकी मेहनत घेऊन जेव्हा सिनेमा बाजारात येतो तर डिस्ट्रीब्युशनमध्ये परत त्याला अडथळे निर्माण होतात. मेन गोष्टीमध्ये हे तर आपण कंट्रोल करतो, ते आपल्या कंट्रोलच्या पलीकडे. तर तुम्हाला जो अनुभव आहे त्यात कोणत्या अशा गोष्टी आहेत डिस्ट्रीब्युशन लेवलच्या ज्या उगाच कॉम्प्लिकेशन करून ठेवले आहेत की स्मूथ व्हायला पाहिजे? खूप आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जसं आहे ना की थिएटर बुकिंग खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेली गोष्ट वाटते. आणि याच्यामध्ये राज्य सरकार पण काही मदत नाही करत आहे. महाराष्ट्र शासन यात बिलकुल लक्ष नाही घालत आहे. जो की तुला माहिती आहे का, एका साऊथ प्रोड्युसर बरोबर मी मिटिंग केली होती. साऊथचे निर्माते होते ते, त्यांना मराठी सिनेमा करायचा होता जो त्यांनी कधी आयुष्यात केला नाही परत. त्यांनी मला एक साधा प्रश्न विचारला की तिकीटावर टॅक्स किती कट होतो तुमचा.
तुला माहिती इमॅजिन महाराष्ट्रामध्ये किती टॅक्स कट होतो आपला 15 to 20% टॅक्स कट होतो आपल्या एका तिकिटावरती. एवढा मोठा रेशो आहे आपल्याकडं टॅक्सचा तिकिटाचा. तो म्हणला आमच्याकडे एवढं टॅक्स नाही लागत. आमच्याकडे आम्ही साऊथमध्ये जेव्हा काम करतो तर आम्ही एवढा टॅक्स नाही देत म्हणला तिकिटावरती. त्यामुळे आमचे तिकीट दर म्हणला 30 रुपये, 60 रुपये, 90 रुपये. तुमच्या तिकीट दरामध्ये एवढी मोठी तफावत होते. माझी रिकव्हरी कधी होणार म्हणला. आपली 90% स्टार्ट होतं आपल्याकडे. त्याचं कारण टॅक्सेसचं आहे. टॅक्सेस बघ तुम्ही करा बुक माय शो, त्याच्यावर बुक करताना बिल तुमच्या हातात त्याचा टॅक्स चेक करा. फक्त तुम्ही पार्किंगचे रेट चेक करा, तुम्ही पुढचे रेट चेक करा. मग तुम्ही सांगा एका माणसाला तो त्यांचे सिनेमे करोडोची धंदा करतात त्याची कारण पण त्याच्या मागचा फक्त सिनेमा चांगला हा नाहीये. त्यांची अभिरुची वाढवण्यासाठी त्यांनी घेतली मेहनत आणि त्यांना कम्फर्ट करण्यासाठी घेतली मेहनत. त्यांचे थिएटर्स, त्यांचे थिएटर्सचे दर आपल्यापेक्षा अद्ययावत थिएटर त्यांच्याकडे, आपल्यापेक्षा सुंदर त्यांची रचना आहे. अगदी अगदी साऊंड सिस्टीम पण सवलती बघ. एवढं करून तिकीट जर 100 रुपयाचं असेल तर का नाही ते लोक जाणार थिएटरमध्ये. आपले लोक का नाही जाणार थिएटरमध्ये. 100 रुपयात पूर्ण परिवार. फक्त सिनेमा चांगला करावा, तुम्ही भारी सिनेमा करा, मग आम्ही तुम्हाला तुमचा सिनेमा बघतो. ह्याने नाही होणार. महाराष्ट्र शासनाने त्यांना एक ठराविक वेळ, बरं आपले शोज बघतो. आता मी नवरदेवची येताना शो बघून आलो मी. त्यांचा दुसऱ्या आठवड्यात पिक्चर सिनेमा आहे बहुतेक, थर्ड वीकमध्ये सिनेमा आहे. मी शोज बघत होतो 1 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता, 4:30 वाजता. कोण 4:30 वाजता सिनेमा बघतो. मी कसा बघत, मी व्यावसायिक. पुण्यात अजिबात नाही. पुण्यात तो सिनेमा कॉलेज गोईंगचा आहे का. मग त्यांचा सिनेमा तुमचा प्रेक्षक वगैरे डिफाईन आहे का म्हणून तुम्ही असे शो लावलेत. मग तुम्ही थिएटर द्यायचं काम केले. फक्त तुम्ही तुला थिएटर पाहिजे, हे घे थिएटर तुला, म्हणजे काम झालं ते फक्त. मग त्याच्यातून उत्पन्न होणार आहे का त्याचा अभ्यासच नाहीये. प्रमोशन आपण काय लेवल करतो, किती पोस्टर छापतो आपण. पुण्यामध्ये तुम्ही पोस्टर चिटकू शकत नाही, हे जर माहिती आहे तुम्हाला तर मग पोस्टर लागले तर पाहिजे. मला एका PR कंपनी सांगितलं होतं की पोस्टरचा काय उपयोग होत नाही. म्हणलं मग अंबानी बिमानी का लावतात पोस्टर, टाटा वगैरे का पोस्टर लावतात ते, मग फुल प्रोटोकॉल का पोस्टर लावतात. एवढं हायवेवरती तू बघतो मोबाईल फोनचे एवढे आयफोनचे मोठे मोठे LED पोस्टर्स बघितले. का लावतात हे लोक. त्यांना तर काही गरज नाही, डायरेक्ट मोबाईलवरती ते लोक, तरी ते लोक पोस्टर लावतात. का लावतात ते, आपण का लावायचे. मग आपण स्मार्ट वर्क का नाही करत. कुठं पोस्टर लागले पाहिजे, बसवर लागले पाहिजेत का, तर किती लागले पाहिजेत, किती बसची रुटीन्स आहे, त्याच्यावर अभ्यास का नाही होते आपला. फुकटचे माध्यम कुठले कुठले आहेत ह्याचा शोध का नाही होते. खूप ऍक्च्युली व्हायला पाहिजे स्ट्रॅटेजी. सर एक जेन्युइन प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो की एक नवीन डिरेक्टर आणि एक अनुभवी डिरेक्टर यांना खरं तर मानधन कोणत्या रेंजमध्ये पाहिजे. कारण की ऑब्व्हियसली ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत असतात आणि त्यांना ऍक्च्युअल मानधन कोणत्या रेंजमध्ये मिळतं आता. कारण ते पण एक मोटिवेशन असतं, फायनान्शियल मोटिवेशन. कारण तुम्ही कमी पैशात वर्षभर 1.5 वर्ष काम नाही करू शकत. तुम्हाला पण घरी म्हणजे सगळा परिवार सांभाळायचा असतो. माझे ना एका बहुतेक मला माझ्या सरांनी सांगितलं का माझ्या टेक्निशियन मित्रांनी सांगितलेलं एक सुविचार वाटतो मला. तो खूप चांगला बोलला होता. तो असं म्हणला होता की मेहनतीचा योग्य मोबदला नाही मिळाला ना तर मेहनतीवरचा विश्वास उडतो, कामावरचा विश्वास उडतो. असं कामाचा मेहनतीचा योग्य मोबदला नाही मिळाला तर त्या कामावरचा विश्वास उडतो. उदाहरणार्थ कसं की मी ऍक्टर आहे, मी खूप ऍक्टिंग करतो, गेल्या 10 वर्ष मी ऍक्टिंग करतो. माझा रेंजेस पैसा, मी जसं ज्या रेंजमध्ये काम करतो माझे पैसेच नाही वाढत. तर मला असं वाटतं की मी चुकीच्या कामात आलेलो आहे, मी चुकीचं काम करतो असं मला वाटायला लागतं एका स्टेजला. आणि मग मी ते काम बंद करतो आणि मी दुसरीकडे शिफ्ट होतो. मग मी बहुतेक ऍक्टर असतो पण मी डिरेक्टर बनतो किंवा मी टेक्निशियन बनतो, कॅमेरामॅन बनतो, रायटर बनतो, काहीतरी बनतो मी, पण मी ऍक्टर नाही बनत कारण त्याचा कामावरचा विश्वास उडतो. मी आता तुला हे थेट सांगू शकत नाही की कुठल्या दिग्दर्शकाला किती पैसे घ्यायला पाहिजे किंवा दिले जातात, हे मी नाही सांगू शकत आकडा. कारण ते डिपेंड्स निर्मात्यांचे कसे अप्रोच होतात, निर्मात्यांकडे काय बजेट घेऊन गेलेले आहेत, कुठलं बजेटचं कसं असतं. ते 100 रुपये तिकीट, म्हणजे आपण अख्खा सिनेमाचा बेस 100 रुपये केलं तर मग डिवाइड होतात ना ते. आता डिवायडेशनमध्ये ठरतं डिरेक्टर किती द्यायचे. पण माझं म्हणणं असं आहे ना, आपल्याकडे आहे ना अजूनही ना कलाकारांना सगळ्यात जास्त पैसे दिले जातात. त्यात मेल कलाकारांना मेल कलाकारांना जास्त, पुरुष कलाकारांना जास्त पेमेंट दिलं जातं. मला हे विचारायचं निर्मात्यांना की कशाच्या भरोश्यावर तुम्ही सिनेमा पहिले सुरू करता. म्हणजे एक फलाना ऍक्टर आहे त्याचं नाव आहे, उदाहरणार्थ आता मी हिंदीतलं नाव घेऊन सांगतो मुद्दाम, कारण ते माझा इंटरव्ह्यू ऐकणार नाही, ते मला कधी माझ्या घरी मला मुस्कडणार नाही. शाहरुख खान घेऊया आपण उदाहरणार्थ, तो काय मला येऊन मारणार नाही माझं नाव काय घेतलं म्हणून. शाहरुख खानला डोळ्यासमोर तुम्ही फिल्म बनवायला घेता का. तुम्ही म्हणता की अरे शाहरुख खान गेली फिल्म बनवणार, यार तुम्हाला एक स्टोरी आहे का, तुमच्याकडे गोष्ट आहे का, डायरेक्टर आहे का तुमच्याकडे, आपण शाहरुख खानला घेऊन फिल्म. असं कधी तुम्ही सुरू केलं आठवतंय का कुठला सिनेमा. अजिबात नाही. तुम्ही ऑफकोर्स तुम्ही डिरेक्टरवर पहिले विश्वास टाकला ना, मग तो जी गोष्ट घेऊन येतो मी त्या गोष्टीवर विश्वास टाकता. ह्या दोघांचं फायनल झाल्यानंतर तुम्ही अभिनेता शोधता.
असं होतं तुम्ही अभिनेत्याला घेऊन फिल्म करता. मग जर हे सत्य आहे, हे जर सत्य आहे आणि तो दिग्दर्शक तुमच्यापर्यंत शेवट पण राहणार असेल, तर मग तुम्ही जसा विचार करता की त्या कलाकाराला 6 महिन्यात 3 सिनेमे सोडावे लागले माझ्यासाठी, माझं इतकं नुकसान झालं बिचारायचं, आणि तो दिग्दर्शक पण सोडतोय ना. मग आलेली कामं काय त्याला ऍडव्हर्टायझिंग येऊ शकत नाही का, त्याला इव्हेंट येऊ शकत नाही का, त्याला बाकीची कामं येऊ शकत नाही का, त्याला चला गेला बाजार त्या घरचे सत्यनारायण असेल, मुलाला शाळेत जायचं असेल, येतं असेल, ते सोडून तो तुमच्या ऑफिसला येऊन बसलाय, तुमचं काम करतोय, तर तुम्ही लक्षात नाही त्याच्याकडे तुमचं. वर तुम्ही दादागिरी काय करता की हे बजेट कुठे गेलं तुमचं, एवढे पैसे कशाला लागतात तुम्हाला, हे पण ऐकायचं त्यांनी. तर मला असं वाटतं की ना, की अनुभवी दिग्दर्शकाला त्याचा योग्य मानधन देण्याचा फायदा हा होऊ शकतो, तुम्हाला द्यायला पाहिजे. त्याचं कारण असं की तू 20 वर्ष 15 वर्ष तर हेच शिकलेला असतो, आणि तो तुमचे 20 दिवसात योग्य तो पैशामध्ये तुमची सिनेमा मोठा करून दाखवू शकतो, आणि तुमचे पैसे सेव्हिंग करू शकतो, इन्स्टेड ऑफ नवीन डिरेक्टर बरोबर करायचं. तिथं पैसे कमी द्यायलाच लागणार तुम्हाला, कारण तो नवीनच आहे आणि तुम्ही रिस्क घेता त्याच्यावरती. सो मी समजू शकतो की त्याला कमी पैसे दिले किंवा एक अमाऊंट दिले, त्यांनी पण ते एक्सेप्ट करायला पाहिजे, कारण त्याला समजलं पाहिजे की मला प्रूव्ह करायचं. आज प्रत्येक अभिनेता, प्रत्येक टेक्निशियनला हे कळलं पाहिजे की मला प्रूव्ह करायचं, मी अजून प्रूव्ह नाही केलेलं आहे. आपल्याकडे झालंय काय ना, 2 कामं केल्यानंतर ना तो माणूस माझ्यासारखंच काम करतो. तो पण मेकअप आर्टिस्ट, मी पण मेकअप आर्टिस्ट. मग तो 10 रुपये घेतो, मी तो 2 रुपये घेतो. नाही, मला पण 10 रुपये पाहिजे. अरे पण तो 10 रुपये कशाचे घेतो, स्किलचे घेतो, त्याचं मार्केट बघ, त्याच्याबरोबर काम केले लोक बघ, त्याने काय करून प्रूव्ह करून ठेवलं, ह्याचा विचारच होत नाही, सरासरी विचारच होत नाही. सो मला सुद्धा हा विचार व्हायला पाहिजे, ऍक्टर्सचा पण टेक्निशियननी पण हा विचार करून त्याचं मानधन ठरलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात म्हणजे मी आतापर्यंत जे सिनेमे केले, मी सगळ्यात जास्त पैसे मी घेतले, त्यानंतर ऍक्टरचे पैसे ठरवले. मी माझ्या निर्मात्याने सांगितलं होतं. आता परिस्थिती बदलली माझी, आता मला बहुतेक मोठे कलाकार घ्यायला लागतात आणि त्यांचं माझ्यापेक्षा मानधन जास्त असेल. पण मी 8.9 नाईट्समध्ये पण माझी जी फीस ठेवली होती, मी कलाकारांपेक्षा जास्त ठेवली होती. सरलाई कुठे पण निर्मात्याने सांगितलं होतं की जो म्हणजे सगळ्यात मोठा कलाकार जो असेल त्याच्यावरती माझे पैसे असतील, या टर्म्सवरती मी काम केलं होतं. आता मला बदलायला लागेल, कारण मला वाटतं गणित बदलत चालली. आता संजय लीला बन्सल पण रणवीर कपूर लागतोच, त्यांना व्यावसायिक नट लागतातच. सो मला असं वाटतं की आता मला त्या पद्धतीने एकदा प्रूव्ह करून दाखवायला लागेल की मी चांगले नट दिले, मला तर मी बहुतेक चांगला सिनेमा अजून करू शकतो. सो म्हणून मी करेल. पण अनुभवी दिग्दर्शकाला ज्यांनी, आणि ऑफकोर्स ज्यांनी हिट दिलेत, त्याचं तर तुम्ही ऐकायलाच पाहिजे. बजेट तो जे म्हणतोय त्याच्यात म्हणणं समजून घेतलं पाहिजे. एवढे पैसे तो का मागतो, त्याच्या मागे त्याची लिगसी येते, त्याचा प्रसिद्धी येते त्यामागे, त्याचा अनुभव येतो त्यामागे. एवढं सगळं तो करून तुमचे 6-7 महिने तुम्हाला देतो तो. त्याला चांगलं बजेट द्या, नक्की तुमचे चांगले सिनेमे बनतील. आपली खंत आहे की सुपरस्टार का होत नाही. इतके सगळे अनुभवी लोक आहेत, हुशार लोक आहेत, मोठे मोठे कलाकार आहेत, पण तरी एक आपल्याला एक सुपरस्टारची गरज आहे, जी आतापर्यंत ती फुलफिल झालेली नाहीये. आणि आताच राज साहेब ठाकरे सुद्धा म्हटले की आपण आपल्या लोकांना मोठं मानत नाही. ठीक आहे, पर्सनलमध्ये आपण टोपण नावाने हाक मारतो, पण 4 चौकातही आपण तीच इमेज कॅरी करतो, आणि हा मोठा नाही रे, हा माझ्यासोबतचाच आहे, किंवा मग प्रॉपर सर किंवा एक स्पेसिफिक रिस्पेक्ट न देता आपण त्यांना असंच हिनवतो. तर ती बाजू काय वाटतं तुम्हाला, कशी? आणि आपण सुपरस्टारवर बोलूया. सुपरस्टार होत नाही असं म्हणजे मी पाहिलेलं सुपरस्टार तुम्हाला 3 प्रकाशाने दिसतात. म्हणजे जेव्हा मी 7वी-8वीला असेल मे बी, तेव्हा दादा कोंडकेचे सिनेमे फार येत नव्हते. आणि एक सिनेमा लागला होता, आंधळा मारतो डोळा की एकटा शिव सदाशिव, 10:30 वाजता का 9:30 वाजता लागला होता. माझा मामा आला होता आणि तो म्हटलं चल आपण दादा कोंडकेचा पिक्चर बघायला जाऊया. रात्री 9:30 वाजता काय असणार गर्दी वगैरे, आपलं सहज तिकीट मिळेल. मग तू विश्वास नाही ठेवणार, रात्री 9:30 वाजता रात्री तो पिक्चर जवळपास त्याच्या आधीच 8-10 वर्षापूर्वी येऊन गेला होता, आणि रिलीज होता तो सिनेमा. तुडुंब गर्दी होती. 8वी नवीन नसेल मी, आय थिंक FY असेल, मी कॉलेजला होतो बहुतेक तेव्हा. 10 वर्षांनी परत लागला हाऊसफुल सिनेमा, आणि तो आठवडाभर हाऊसफुल होता, आणि एकच शो ठेवला होता प्रभातच्या सिनेमाला. अच्छा. सो मी म्हणजे काय कमाल आहे माणसाची. ते म्हणले की आम्ही दर आठवड्याला आहे ना, आम्ही सिनेमा बदलतो, आठवड्याभर सिनेमा ठेवतो, आणि तो हाऊसफुल धंदा, हाऊसफुल. ते म्हणजे बाकीचं नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला दादा कोंडकेचा सिनेमा टाकायला लागतो. ही परिस्थिती मी अनुभवली. आणि आपण होतो सुपरस्टार नाही. कधी तुम्ही दादा कोंडकेंना दादा कोंडके सर म्हणले का? कधी तुम्ही त्या माणसाला तसं प्रथम श्रेणीमधला ऍक्टर मान्य केलं का? कधी तुम्ही रजनीकांतला म्हणता प्रथम श्रेणीतला ऍक्टर, सुपरस्टार, बिलियन स्टार. का दादा कोंडके इतकं पेक्षा वेगळा अभिनय तो करतो का? म्हणजे रजनीकांत सर आपल्याला वाटतं का की ते फार वेगळ्याच पद्धतीचा अभिनय करतात वगैरे? त्याची स्टाईल, त्यांचा ओरा, त्यांनी मिळवलेलं लोकाश्रय जे मिळालेलं आहे त्याला धरून त्यांनी डोक्यावर घेतलं ना. आपण कधीच ना डोक्यावर घेतलं, आपण हिरोनातले एक्सपर्ट झालो. आपण माणूस लक्ष्मीकांत बेर्डे, लक्षच म्हणतात. अशोक सराफांना अशोक मामा म्हणतात.
सो आपण आहे ना आपण सुपरस्टार न होण्याची सगळ्यात मोठी कारण आहे ना, आपण डॉमिनेशन स्वभाव आहे आपला सुरुवातीपासून मराठी माणसाचा. मराठी माणसाच्या शेजारचा माणूस जर उद्योगपती असेल आणि त्याच्या घरात जर लाखाची गाडी असेल, पैसा असेल, सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात हे येतं की त्यांनी गुन्हेगारी मार्गाने कमवलेला पैसा, 2 नंबरचा पैसा आहे त्याकडे, आपण कष्ट घेतो. अरे हे कुणी सांगितलं तुला त्यांनी 2 नंबरचा पैसा कमवलाय म्हणून? तू गेलतास बघायला? तू गेलता त्याला हातात बेड्या घातलेला बघायला? एक्सक्यूज आहे की मी नाही होऊ शकलो तर तो झाला म्हणजे तो तो नशीबले भारी त्याचं, तो सुपरस्टार झाला, नशीबले भारी त्याचं नशीब, त्याला चांगले सिनेमे मिळत गेले. हे जे सततचं आपण म्हणणं आहे ना, हा म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी न नांदण्याचं कारण मराठी माणसाचं पण तेच कारण आहे की तिच्याबद्दलची असलेली आपल्याला आसक्ती किंवा तिच्याबद्दल न वाटलेलं रिस्पेक्ट. आपण सरस्वतीला जवळ केलं, आपण कधी लक्ष्मीला जवळ केलं नाही. कमर्शियल अप्रोच आपला कधी झाला नाही आयुष्यात. आणि त्याच्याबरोबर आपल्याला हिरोण्याचं जे आपल्याला स्किल जमलंय ना, आपण जे स्वतः कमवलेलं, ते सगळ्यात वाईट गोष्ट काय कमवली ही गोष्ट कमवली आपण, नावं ठेवणं. एवढं आहे. आपण एखादा माणूस ना गाडीवर हातगाडीवरती वडापावचा ढेला टाकतो, त्याच्यावर एक छोटीशी गाडी ठेवतो, त्याच्यावर धंदा करतो, त्याला हिनवतो आपण, काय वडापाव विकतो सारा, एवढा शिकलेला. तेच माणूस, बाहेरचा माणूस पाणीपुरी विकतो, तुम्हाला भारी वाटतं, बाहेरून आणून पाणीपुरी विकतो आपल्या इथं, काय भारी ग्रेट माणूस आहे बघ, त्यांच्याकडे शिका, त्यांच्याकडे काय. अरे तेच तो मुलगा पण करतोय ना मराठी, बरोबर आहे. तेव्हा तुम्ही त्याला नाव ठेवता, त्याला लाज वाटेल अशी त्याला ट्रीटमेंट देता. सो कसं होणार ते सुपरस्टार? मला सांग. मला अंकुश चौधरीकडे पोटेन्शियल नाही आहे का आपल्याकडे? आपल्याकडं बरेच जादू झाले, पण सुबोध भाव यार, आपल्याकडे उपेंद्र लिमये, ज्यांना हिंदीवाले लोक डोक्यावर घेतात. उपेंद्र लिमये तर म्हणजे मास्क करतात न्यूट्रली हिंदी बरोबर. मी नाही करणार काम तुमच्याकडे, असं नोकराचे बिकराचे छाती ठोक करतात काम. काय ताकद आहे नाना पाटेकर, काय नाही. तुम्ही काय नाही करत नाना पाटेकर सुपरस्टार? काय नाही म्हणत, त्यांच्या फिल्म दाखवण्यात गर्दी काय नाही करत. फ्लॉप पिक्चर त्यांच्याकडे करोडचा बिझनेस करतो, आपल्याकडे चांगला सिनेमा पण करोडचा बिझनेस नाही करत. जितेंद्र जोशींनी काम केलं, किंवा खूप एक कलाकार आपल्याकडे, ऍक्ट्रेस म्हणून आपल्याकडे चांगली चांगली नावं आहेत आपल्याकडे, त्यांनी हिंदीमध्ये जाऊन बोलबाला केला. आता मी गाडीत येत असताना मी सोनाली कुलकर्णींचा इंटरव्ह्यू ऐकला की त्या साऊथमध्ये मल्याळम सिनेमा करून आलाय. अरे भारी गोष्ट आहे ना यार, मोठी गोष्ट. आपण नाही अप्रिशिएट करत, आपण नाही शेअर करत ह्या गोष्टी. मला लाज वाटते माझ्या एखाद्या मराठी सिनेमाचं प्रमोशन करायची. मला बाहेरून मी माझ्या कॉलेजमध्ये येऊन सांगतो, मी ओपन हॅमर बघून आलो, मी स्पायडरमॅन बघून आलो, मी तो साऊथचा हनुमान बघून आलो. तुम्ही जाऊन बोलला की मी नवरदेव BSc ॲग्रो बघून आलो, मी श्रीदेवी प्रसन्न बघून आलो, किंवा मी आटपाड नाईस बघून आलो, मी सरलाई कुठे बघून आलो. आपण नाही शेअर करत. बरोबर. आपण आपल्या मुलांना शिकवताना पण ते सांगतो, आपला मराठी सिनेमा दुय्यम आहे, दर्जाहीन आहे, त्याच्यामध्ये बजेट्स नसतात, एकच लोकेशन असतात, तेच 5-6 मिनिट असतात. अरे हे काय, मग आम्ही ह्याच्या तिथं असं आहे ना की ह्याच्या आधी मी चांगले सिनेमा बनवला, आम्ही शॉर्ट्स बनवलंच नाही, आम्ही ह्याच्या आधी आम्ही शिवाजी भोसले बोलतो बनवलंच नाही, मी सॅरड बनवलंच नाही, पॅन्ट्री बनवलंच नाही, खोडा बनवलंच नाही, आम्ही रिंगण बनवलंच नाही, आम्ही धग बनवलं, आम्ही नव्हतोच कुठे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सरसकट म्हणजे तसं आलं ना की एक हवालदार काहीतरी चूक करतो, रिश्वत घेतो, अख्खं पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतं. तसंच इकडे पण. सो त्यामुळे ना मला असं वाटतं की सुपरस्टार आपणच बनवत नाही आहोत, आपण पहिले ती बाजू समजून घेतली पाहिजे. आणि आपल्या सुपरस्टार्सने पण ते गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. त्यांनी वेळ दिला पाहिजे आपल्या फॅन्सला, त्यांनी क्लब जनरेट केले पाहिजे. लोक तयार आहेत क्लब बनवायला, तुम्ही वेळ द्या ना. तुम्ही तुमच्या महिन्यातला 1 दिवस त्यांना वेळ द्या, त्यांना भेटा. तो नागपूरचा क्लब असेल तर जाऊन भेटा, व्हिजिट करा. ते लोक जातात, ते कलाकार जातात, ते त्यांच्या बर्थडेला. तुला खोटं वाटलं, मी कोणाचं वाचलं बरं, साऊथ इंडियन, मी नाव विसरतो, एक असं शाहरुख खान सदृश्य दिसतो तो माणूस, कन्नड फिल्मचा तो ऍक्टर आहे. तर त्यांनी त्याचे व्हिडिओ टाकले होते आणि तो स्वतः वाढत होता फॅन्सला, जेवण स्वतः वाढत होता. हजारोच्या संख्येने आले होते त्याला भेटायला, गळ्यात पडून रडत होते, गिफ्ट सांगले त्यासाठी. तो सांगत होता मला गिफ्ट नका, तुम्हाला भेटायचंय. हे कुठल्या ऍक्टरने आजपर्यंत केलेलं आठवतं तुला? पर्सनल आपले सेलिब्रिटी ऍक्टर आणतात. हाईट म्हणजे अशी आहे ना, ऍक्टर्स फक्त ऍक्टर्सलाच इन्व्हाइट करतात. कुठल्या निर्मात्याला तुम्ही इन्व्हाइट केले? आणि हे होत कुठल्या कॅमेरामॅन तुम्ही इन्व्हाइट केले? कुठल्या स्पॉट बॉयला आवर्जून सांगितलं माझा वाढदिवस येशील का रे? कसं तुम्ही म्हणता की एकतर्फी आहे ना हे? प्रेक्षकांना सांगायचं तुम्ही पिक्चर बघा, तुम्ही चांगले पिक्चर बनवायचे नाही, तुम्ही चांगली संहिता लिहायची नाही, तुम्ही चांगलं दिग्दर्शन नाही करायचं, निर्मात्याने चांगला पैसा नाही लावायचा, चांगलं प्रमोशन नाही करायचं, आपली ओरड प्रेक्षकांनी करायचं. आणि हे कधी चुकतं ना प्रेक्षक, तुम्ही किती चुकताय. खरे. आणि हे जरी काही सोशल वर्क करायला लागले
तर लगेच कमेंट येते की याचा सिनेमा येतोय. म्हणजे आधीमध्ये हा करत नाहीये आणि सिनेमाचा एक 20-25 दिवस आधी तो सोशल व्हायचा प्रयत्न करतो, तेव्हा लोक त्याला इग्नोर करतात. तू मधल्या काळात तू गायब राहतो, बरोबर त्यावेळेस येतो. तेव्हा हे असं झालं ना की निवडणुका लागल्या की पॉलिटिशियन होतात. अगदी मग आता लोक स्मार्ट झालेत. सो मला असं वाटतं ना की ते सुपरस्टार पद घेण्यासाठी जेवढी जबाबदारी नैतिक प्रेक्षकांची आहे तेवढी नैतिक जबाबदारी कलाकारांची, की त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मध्ये येऊन भेटलं पाहिजे, मेन स्ट्रीमला जाऊन भेटलं पाहिजे. आता राहायला राजसाहेबांनी जे बोलले की सर म्हणा किंवा हे म्हणा की मी त्यांच्या पूर्ण त्यांच्याशी सहमतच आहे. कारण मी जसं म्हणलं आता की रिस्पेक्ट दिल्याशिवाय रिस्पेक्ट मिळणार नाही तो तुम्हाला. आणि तुम्ही ते गांभीर्याने बघणार नाही त्या माणसाकडे. तुम्ही जर 4 चौघात त्याला हात दाखवत असाल, तुम्ही खरंच म्हणजे अजून एक गोष्ट त्याच्या मागचं बघ, दुसरा पैलू पण असा आहे की मला अशोक सराफांना मामा म्हणायला आवडतं. एवढ्या मोठ्या माणसाशी मी नकळत रिलेशन तयार करतो, ह्याचं वैयक्तिक आत्मिक समाधान मला मिळतं. ते नका विरंग माझ्याकडनं. मी काय अशोक सरांच्या समोर गेलो मी मामा नाही म्हणणार त्यांना, मी बी अशोक सराफ सर म्हणेल. मी दादा म्हणून काही लोकांना कनेक्ट करतो, बरं वाटतं सर बीर म्हणण्यापेक्षा. मी जितू दादा म्हणतो किंवा मी सुब्रत सरांना दादा म्हणतो. मी नंदू माधवनं मी त्या दिवशी फोन केला होता, मी दादा कशा आहात, किंवा हे विजय निकम सर आहेत त्यांना मी दादा म्हणतो. तर हे मला असं वाटतं की मी असं बोलल्याने मी एक माझं रिलेशन तयार करण्यासाठी एक कम्फर्ट झोन शोधतो मी, की जेणेकरून आमच्यात दरी कमी व्हावी, एक सिनियरिटी आणि एक ज्युनियरची दरीच निघून जावी. दादा म्हणलं की आपलं दादा म्हणून गायत पडायला सोपं पडतं आपल्याला, म्हणजे मला कम्युनिकेट करायला सोपं जातं. पण मग ह्याचा अर्थ असा नाही आहे की मी जेव्हा मी 4 चौघात असतो, मी मित्रांमध्ये बसलो असतो, मी तिथं अरे मामाचा फोन आला होता, मामा मला बोलला असं मी असं नाही बोलायला पाहिजे. मी बोलायला पाहिजे की विजय सरांचा फोन आला होता, विजय सर नंदू सरांचा फोन आला होता, नंदू सर आमच्याशी असं संभाषण झालं आमचं. तिथं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. तुम्ही समोर असताना बोला की तुमचं खाजगीत ठाकरे साहेब तेच म्हणते, खाजगीत तुम्ही काही करा ना, कोण बघायला तुम्हाला, पण तुम्ही भान ठेवा की 4 लोक बघतात तुम्हाला. तुम्ही एका हॉटेलमध्ये बसलेत, तुम्ही 2 मित्र जरी गप्पा मारत असले, तुम्हाला 4 लोक ऐकतात. हे पब्लिक फिगर असल्यामुळे लोक नोटीस करतात. नोटीस करणं ते कानावर पडतच तुमच्या. मी आता हल्ली फेस्टिवल करतात ना शॉर्ट फिल्म्स वगैरे पोरं, त्यांना खूप चौघून हे बोलताना ऐकलं. सईदची पिक्चर येते किंवा अंकुशचा पिक्चर येतोय, त्या पिक्चरमध्ये तर एकाने तर मला फार कमाल सांगितलं की शेवटची 10 मिनिटं पिक्चरमध्ये एका मजा नाही आली म्हणून अख्खा पिक्चर फ्लॉप आहे. तर आम्ही सगळे म्हणतो अरे 10 मिनिटावर ठरवलं की 2 तासाचा पिक्चर फ्लॉप आहे, शेवटची 10 मिनिटं तुला आवडले नाही म्हणून अख्खा पिक्चर फ्लॉप कसं काय होऊ शकतो म्हणलं. तू हे सांग ना की पिक्चर ओव्हरऑल कसा होता. तू हे ठासूपणे सांगितलं की एडिटिंग बेकार होतं म्हणजे किती फिल्म एडिट केलं तू, हाऊ यू नो की एडिटिंग बेकार होतं त्या पिक्चरचं किंवा स्क्रीन प्ले लूज होता. कुणी आणले हे शब्द तुमच्या तोंडात, कसं काय येतं तुम्हाला माहिती की स्क्रीन प्ले लूज होता, अभिनय बेकार होता, किती अभिनय केलाय तू, कोण बोलतोय. बरोबर हे म्हणजे हे अशोक सराफांनी बोललं पाहिजे एखाद्या ऍक्टर बद्दल. जसं मोहन जोशी सरांनी एका सिनेमाच्या वेळेस बोलताना मी ऐकलं होतं तिथे, आणि फार स्पोर्टली आणि फार काय म्हणू एक सिनियर ऑथॉरिटीने समजून सांगत होतं की अभिनय अजून असा झाला असता. आय अंडरस्टँड दॅट थिंग, कारण त्यांनी तसा सिनेमा तो केलेला होता आणि त्या माध्यमातून सिनेमाकडे बघत होते आणि त्यावेळेसच्या त्या ऍक्टर ते समजून सांगत होते. हे मी डोळ्यांनी बघितले, ऐकले पण आहे. किंवा आम्ही सेटवर पण बघतो, छायाताई असतात किंवा ऍक्टिंग करताना जेव्हा पोरं चुकतात किंवा त्यांच्या बरोबरची कंपेरिटिव्ह चुकतात, छायाताई सांगतात असं करून बघ ना मजा येईल. हा, सो तो अथॉरिटी त्यांना आहे, ते सांगू शकतं की चुकीचा अभिनय. तुम्ही कोण सांगणार यार, रिपीट अभिनय वाटतो, रिपीट हे करतो, तुम्ही नका सांगू. हे तुम्ही ते शाहरुख खान बरोबर बोलतो, मैंने पूछा नहीं था मेरा पिक्चर फ्लॉप है हिट है, तुम बता रहे हो मुझे, मैंने थोडी पूछा था. करेक्ट आहे, मी तुला विचारलं नव्हतं आलो की माझा पिक्चर फ्लॉप आहे, तू का सांगतोय मला. तू ह्यासाठी सांगतोय की तुला वाटतं की तुला लय कळतं. यू ट्राय टू रजिस्टर सर आपकी पिक्चर फ्लॉप थी, माझा नाही आहे. तू मला काय सांगतोय, तू माहिती आहे पिक्चर पडला म्हणजे फ्लॉप आहे, तू मला तोंडावरून काय सांगतोय. आधीच मी डिप्रेस आहे त्या गोष्टीला घेऊन, आधीच मला वाईट वाटतं, तू परत तेच मला सांगतोय. का तर तुला सांगायचं मी किती हुशार आहे, मी किती अभ्यास करतो, किंवा तुला नोटिसेबल व्हायचं गर्दीमध्ये. अटेन्शन सिकर असतात काही लोक, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने असे अटेन्शन सिक करतात. जसं ठाकरे म्हणतात की अंड्या म्हणून मला दाखवायचं असतं लोकांना मी किती जेवढी साधतोय, पिट्या पिटू होऊ लांबून आता पिटू भाऊ. अरे तू बघ ना 100 लोक बघतात तुला रस्त्याच्या ह्या बाजून तू आवाज देतो पिट्या, म्हणजे वाईट वाटतं. मी इतक्या मोठ्या मोठ्या स्टार्स लोकांना किंवा अनुभवी कलाकारांना टोपण नावाने हाक मारतो, म्हणजे मी किती तिथे गेला तू म्हणतो कोण आहे तू, अरे यार एवढा अधिकाऱ्याने कुठला आवाज मारला तू. अशोक सराफांना असं नाव मारू शकतो का, नाही मारलं पाहिजे. आणि एक सगळ्यात प्रार्थनीय आणि सगळ्यात मोठी अचिव्हमेंट वाटते महाराष्ट्र शासन महाराष्ट्र भूषण अवॉर्ड अशोक सराफांना गेला. सो ग्लॅड. आम्ही खूप चर्चा केली त्याच्यावरती, खूप लोकांनी त्याच्यावरती फेसबुकवरती तर ऑलमोस्ट असं झालं होतं ना की मी
म्हणजे राम याचं मंदिरानंतर मी एवढी पोस्ट व्हायरल होताना मी अशोक सरांची बघितली, आणि ही सुपरस्टार होण्याची सुतावाच असू शकतात असं मला वाटतंय. आत्ता चान्सेस आहे की जर आपण ह्या पद्धतीने जर आपल्या सिनियर्सचा रिस्पेक्ट केला, सो मला असं वाटतं की सुपरस्टार पद लवकर येईल आपल्याकडे. नक्की नक्की, डेफिनेटली. सर, तुम्ही या पॉडकास्टवर आलात आणि या सगळ्या आपल्या इंडस्ट्रीबद्दल एकदम गहन चर्चा केली, आपण अनफिल्टर केली की बाबा लोक काय विचार करतील, पण जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे, त्यात काय आपण काही अवॉइड नाही करू शकत. हे आपल्या सगळ्यांच्या इम्प्रूव्हमेंटसाठीच आहे की ज्या गोष्टी खऱ्या आहेत, जिथं जे अप्रिशिएट करण्यासारखे आहेत ते डेफिनेटली आपण करूयात, आणि जिथं काम करायची गरज आहे की उगाच गुडगुडीत व्हावा, सगळं छान आहे व्हावं असं न करता ज्या इम्प्रूव्हमेंट करायच्या गोष्टी त्या आपण केल्या गेल्या पाहिजेत. कारण आपण बाहेर एक इंडस्ट्री म्हणून स्टँड करतो, तिथं नितीन सुपेकर किंवा चेतन पाटील किंवा कोणी बाकी असं इंडिव्हिज्युअल कोणी टार्गेट करत नाही. एकाची मिस्टेक्स तर पूर्ण डिपार्टमेंट बदनाम होतं तुम्ही म्हटल्याप्रमाणे. तसं बाहेर मराठी इंडस्ट्री अशी परफॉर्म करते, त्यात इंडिव्हिज्युअल कोण कसं परफॉर्म करतं हे काउंट केलं जात नाही. तर डेफिनेटली मला असं वाटतं की ह्या निमित्ताने सगळ्या गोष्टी ज्या इम्प्रूव्हमेंट करायचे ते होतीलच, आणि तुम्ही काही नवस केले ते डेफिनेटली पूर्ण होतील पाहिजे. आय होप तुम्हाला इथं येऊन गप्पा मारून मजा आली असेल. मला ऍक्च्युली खूप दिवस झाले तुम्ही बोलवत आहे. मला काही कारण होती त्यामध्ये, माझं डोळ्याचं पण ऑपरेशन झालं, मला लाईट आत्ता घेता येत नाही, परंतु मला याची इच्छा फार होती, कारण मला मनातलं मळ पण बाहेर काढायचं होतं, मला बोलायचं होतं लोकांशी. आणि मी तसं थोडंसं लाजरा आहे, मला प्रकटपणे असं खूप ग्रुपमध्ये बोलता येत नाही मला, पण हे असं बरं वाटतंय की 1 to 1 आणि बघणारे 1000 असू देत, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे की डिरेक्टर्स पण एक स्टारच आहेत, तर डिरेक्टरच्या रूपाने सुद्धा स्टार बाहेर निघतील, आणि ती सुद्धा सुरुवात व्हायला पाहिजे, कारण की सगळे लोक त्या लेवलला मेहनत घेत आहेत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तुमच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या प्रोड्युसर्सला विनंती करतो की आटपाडी नाईटचं एक शो तरी लावा, आम्हाला बघू द्या, आम्ही इतकं कौतुक त्यांचं. मी याची लिंक त्या निर्मात्यांना नक्की पाठवेल या पॉडकास्टची, त्यांना सांगेल की जेणेकरून काहीतरी शिकायला मिळेल डेफिनेटली. आणि तुम्हाला त्या आटपाडी नाईटसाठी OTT चॅनल अप्रोच होईल डेफिनेटली. तर ते होतातच आहे, नो डाऊट, आणि ते परतही होतील असे शोज जर आले. त्याचे जर समजा असं तुम्ही लोकांनीच काही पॉडकास्ट किंवा चॅनल्सचे जे काही लोक असतात, रील स्टार्स किंवा असे तुम्ही सोशल इंटरेस्ट घेणाऱ्या लोकांनी जर एकत्र येऊन त्या पिक्चरचं जर मागणी लावून धरली, तर ते मागणीपेक्षा तो शो लावल्यानंतर त्याचं मार्केट केलं समजा, तर मला असं वाटतं की निर्माते पण हे बघून, प्रोत्साहन बघून किंवा ते रिस्पॉन्स बघून ते मे बी चॅनलला अप्रोच करतील की हा सिनेमा यायला पाहिजे. सगळ्या मराठी फिल्म मेकर्ससाठी आपला हक्काचा पॉडकास्ट आहे, आणि हक्काचं प्रमोशन पार्टनर मला तुम्हाला अजून एक सुचवावं वाटतं, म्हणजे माझा अधिकार आहे की नाही माहिती नाही मला, परंतु तुम्ही येणाऱ्या सिनेमांचं किंवा जे सिनेमा रिलीज होता शुक्रवारी त्याच्या आधी आणि रिलीज नंतर तुम्ही त्यांना एक स्पेस द्यावी. मी म्हणत नाही ते कलाकार आले पाहिजे तुमच्याकडे, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचं प्रमोशन करा, त्याचं विश्लेषण करा. उदाहरणार्थ श्रीदेवी प्रसन्न येतो आता, किंवा अजून काही सिनेमे येतात, त्याचं पोस्टर लावून त्याच्याबद्दल बोला, काय वाटलं तुम्हाला बघून, ट्रेलर बद्दल काय वाटलं, तुम्ही त्यांना आवाहन करू शकता प्रेक्षकांना. आणि रिलीज झाल्यानंतर काय वाटलं, की मी आता तुम्ही प्रिडिक्ट करू शकता की हा सिनेमा हिट होईल, हे त्याचे मुद्दे वाटतात मला, हे त्याचे बलस्थान वाटतात, आणि ते जर झाले तसेच पडले समजा, तर तुम्ही ते पण सांगू शकता की आम्ही हे बोललो होतो मागच्या एपिसोडमध्ये आणि तेच आम्हाला कळलं. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचं आकलन करा, त्याचे गुड पॉईंट पोस्टरवरनं ट्रेलरवरनं काय मिळतं ते शेअर करा लोकांबरोबर, आणि तुम्ही आवाहन करा की हा सिनेमा बघा, आम्ही पण चाललो सिनेमा पाहायला, तुम्ही पण या बघायला. किंवा क्लब करू शकता का, तरुणांचे क्लब्स तयार होऊ शकतात की बाबा 500-500चे क्लब तयार झाले आणि त्यांनी एक शो घेतला, तर निर्मात्यांना सोपं होईल, आम्हाला तो शो लावणं सोपं होईल. काही तिकिटाच्या दरामध्ये पण कन्सेशन मिळू शकतं. जर सातत्याने थिएटर्सला येणार असेल लोक, तर थिएटरवाले कन्सेशन देतात. तुम्ही क्लब बनवा. फेस्टिवल कसं करतात मग लोक, तसं क्लब बनवा. फेस्टिवलचं अवडंबर होण्यापेक्षा क्लबचं अवडंबर झालं तर जास्त बरं होईल, त्यांनी व्यावसायिक प्रगती होईल. उगाच नोशा आणि डिप्रेशन येण्यापेक्षा जे फेस्टिवलमध्ये होतं, मी जे बघतोय की आता डिप्रेशनमध्ये चाललीत पोरं, त्यांना सुधारणा की काम काय करावं, अवॉर्ड घेऊन त्याची काय भरकटतात आता, त्यापेक्षा मी रिक्वेस्ट करेन त्या फेस्टिवलवाल्यांना की तुम्ही फेस्टिवल पण भरवा, पण तुम्ही असे ग्रुप जनरेट करा की ज्यांनी क्लब्स बनतील. मग तुम्ही ऍक्टर क्लब बनवा, काही हरकत नाही. सईद अमनचे सगळे सिनेमे तुम्ही बघा, हरकत नाही. किंवा तुम्ही मराठी सिनेमाचे चाहता वर्ग तयार करा तरी चालेल, पण क्लब्स बनले पाहिजे. मला असं वाटतं, मी प्रयत्न करणार आहे माझ्या पद्धतीने. तर मला असं वाटतं की मी आज इथनं सुरुवात करतो, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे बोलतो. द एम्प्टी स्पेस आणि आयरन न्यूट्रिशन अँड सप्लिमेंट प्रस्तुत कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टच्या वतीने मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट ऑलरेडी रिलीज झालेला आहे,
सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी एक उत्कृष्ट भूमिका त्यात केलेल्या आहेत. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की जा सिनेमा बघा, सगळ्यांना नक्कीच आवडेल असं माझं मत आहे. आम्ही सुद्धा चाललोय आता सिनेमा बघण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण मराठी सिनेमा प्रमोट करूयात आपल्या लेवलला. नवस बोला तुम्ही. आणि हा मी नवस करतो की पुढे ही तुम्ही क्लब बनवा. हा, आपण प्रत्येकाने एक क्लब बनवायचं आहे, क्लब बनवूयात आणि मराठी सिनेमा ग्रो करूयात. आणि इथं परत मी नवस बोलतो की प्रत्येक येणारा मराठी सिनेमा आम्ही आमच्या पॉडकास्ट मधून मोफत प्रमोट करू ऍटलिस्ट. कारण की ती नैतिक कलाकारांची वाट नका बघू, कलाकारांची वाट विनंती तुम्हाला, डिरेक्टरची वाट नाही बघणार. आम्ही आमच्या पद्धतीने तो प्रमोट करू, कारण ती आमची नैतिक जबाबदारी आहे. कारण पॉडकास्टच्या माध्यमातून आम्हाला ते प्लॅटफॉर्म आता मिळालंय की जेणेकरून आम्हाला काही लोक बघतील, तर त्यांच्या मार्फत आम्ही तो सिनेमा ऍटलिस्ट 2 लोकांपर्यंत तरी आम्हाला पोहोचवता आला तर आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नाही, पोहोचवा. आणि माझी अजून एक विनंती आहे, जे जे सिनेमा बनतात किंवा पुढे रिलीज होतील त्यांचे ग्रुप आणि त्यांचे पेज बनतात, तर ते पेज नंतर ना एम्प्टी राहतात पुढे भविष्यात जाऊन. तर त्या पेजचा वापर पण तुम्ही येणाऱ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी करा. जसं आम्ही आमच्या सरलाई कुडीचं पेज जे बनवलंय, आम्ही त्याचा वापर आम्ही येणाऱ्या पुढच्या सिनेमांसाठी करू. आम्ही त्या सिनेमांचे पोस्टर्स आणि हे एक का होईना आम्ही शेअर करू, जेणेकरून आमच्या टीम मेंबर्स पर्यंत तो सिनेमा आम्ही पोहोचू. असं मला वाटतं सगळ्यांनी केलं. आणि क्लब्स प्लीज पुन्हा एकदा विनंती, क्लब बनवा. तुम्ही सुपरस्टार मागताय असे बनणार नाही, तुम्हाला बनवायला लागतील आणि त्यांना यायला लागतील, ते येतील तुमच्यापर्यंत येतील, तर तुम्ही त्यांना तसं हँड दिला तर. सो मजा आली मला. आय एम सो हॅपी. कटिंग पे मीटिंग. हां, थँक्यू व्हेरी मच. लक्ष्मीकांत सुतार यांनी बोलवलं आणि चेतननी माझा इंटरव्ह्यू घेतला. मी फार आभारी आहे या टीमचा. आणि भविष्यात पुन्हा काही चांगलं बोलावंसं वाटलं, सुचलं मला, तर मी नक्की यांना सांगेल की आपण बोलूयात. आणि तुम्ही पण हा पॉडकास्ट बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करायला, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार सर. आजच्या गप्पांमधून आपल्याला तर एक गोष्ट क्लिअर झाली, जसं सिनेमा पोषक करण्यासाठी एक सकस प्रेक्षकांची गरज असते, तसंच आजचे आपले जे स्पॉन्सर आहेत, म्हणजे शरीर सकस करण्यासाठी आपल्याला एक चांगलं न्यूट्रिशन आणि सप्लिमेंटची गरज असते. अगदी अगदी. तर आपल्या मित्राने मोशीचा स्पाइन सिटी मॉलमध्ये न्यूट्रिशनचं एक आउटलेट सुरू केले. न्यूट्रिशनचं ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि योग्य ते मार्गदर्शन करतात की कोणत्या व्यक्तीला कोणत्या सप्लिमेंटची आणि कोणत्या प्रोटीनची गरज आहे, आणि ते लागत असतीलच, जर लागत असतील तरच ते प्रोव्हाइड करतात योग्य दरात आणि माफक दरात. तर तुम्हाला योग्य ते सप्लिमेंट्स आणि प्रोटीन्स पाहिजे असतील तर नक्की जा. आम्ही खाली ऍड्रेस ऑलरेडी मेन्शन केलाय, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेला आहे, आणि हा एपिसोड पाहिल्यानंतर ते आपल्याला डिस्काउंट सुद्धा देणार आहेत. तर नक्की जा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.